हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम बॅक. वेलकम 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 वेलकम. सर्वांचे हार्दिक 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 स्वागत आहे आजच्या या सेशन मध्ये. सो सर्वप्रथम माझा नेहमीचा आणि आवडता प्रश्न की माझा आवाज आणि व्हिडिओ ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत का? जर का क्लिअर असतील तर चॅट बॉक्स मध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, दोन टाईप करायचं आहे. टाईप 2 इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. टाइप 2 इन द चॅट बॉक्स पटापट. ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि तुमच्या सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही इथे आहात. वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही या क्लाससाठी, या कोर्ससाठी इन्व्हेस्ट करत आहात. त्यासाठी सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार. ओके. सो पुढे मी पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व 5 दिवसाची रूपरेषा तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पुढचे 5 ते 10 मिनिटं अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे. जे लोक ही रेकॉर्डिंग बघत आहेत त्यांनी सुद्धा 5 ते 10 मिनिटं अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे. पूर्ण रूपरेषा मी सांगणार आहे, कशी असणार आहे, काय असणार आहे. ओके, ठीक आहे. सर्वप्रथम हा प्रोग्राम उद्यापासून चालू होणार होता, तो आजपासून चालू झालेला आहे. त्याचं एक मुख्य कारण सांगतो मी तुम्हाला. बाय मिस्टेकली टीम कडून तुम्हाला मेसेज गेला होता आज. ओके, त्यामुळे आम्ही उद्याचा प्रोग्राम जो आहे तो आजपासून सुरू केलेला आहे. पण घाबरायचं काही कारण नाही आहे. तुम्हाला आजच्या प्रोग्रामची जी आहे रेकॉर्डिंग ही मिळणार आहे. काही घाबरायचं कारण नाही आहे. ओके. नंबर 2, हा प्रोग्राम काय असेल, यामध्ये काय शिकायला मिळेल, तुम्ही काय एक्सपेक्ट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगितल्या जातील. त्याआधी रोज हीच लिंक असणार आहे. त्यामुळे रोज लिंक कुठली आहे, पासवर्ड काय आहे हे तुम्हाला विचारायची गरज नाही. रिमाइंडर तुम्हाला व्हॉट्सअपला येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. पण तुम्ही मोबाईलमध्ये 4:30 किंवा 4:45चा अलार्म लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आठवण राहील की तुमचा क्लास आहे 5 वाजता. ठीक आहे. जर का तुम्हाला असं वाटलं पुढच्या 5 ते 10 मिनिटांनंतर की हा क्लास माझ्या काही कामाचा नाही, तर तुम्ही लीव्ह करू शकता किंवा उद्यापासून तुम्ही नाही अटेंड केला तरीही काही हरकत नाही. पण तुम्हाला जर असं वाटलं की हा क्लास कामाचा आहे आणि 5 दिवसात मला खूप सारी व्हॅल्यू मिळू शकते, खूप सारं बेनिफिट मिळू शकते, तर तुम्ही नक्की दररोज 5 दिवस हा क्लास जॉईन करायचा आहे. एखाद्या दिवशी जर का तुम्ही क्लास मिस केला काही कारणास्तव, तर तुम्हाला त्याच्या रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहेत. पण लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग ही फक्त आणि फक्त 24 तास व्हॅलिड असणार आहे. 24 तासानंतर ती रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकणार नाही. ओके, हे क्लिअर आहे सर्वांना? जर का क्लिअर असेल, एकदा चॅट बॉक्स मध्ये क्लिअर असं टाईप करायचं आहे. CLR, क्लिअर. CLR म्हणजे क्लिअर टाईप करायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. प्लीज टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. अजून मला माहिती आहे भरपूर सारे प्रश्न असतील तुमच्या डोक्यामध्ये. ठीक आहे. सर्व प्रश्नांचे उत्तर देणारे 10 ते 15 मिनिटांमध्ये. पण जर तरी प्रश्न नाही पूर्ण झाले तर Q&A नावाचं एक बटन आहे खाली, दिसते का तुम्हाला सर्वांना? Q&A. त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न टाईप करून ठेवा. जसा जसा वेळ मिळेल तस तसं उत्तर देईल मी. ठीक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, काही अडचण नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, मागच्या वेळेस जर का तुम्ही हा प्रोग्राम मिस केला असेल तर यावेळेस तुम्ही अटेंड करू शकता. ओके. मेक शुअर की तुम्ही रेग्युलर अटेंड करा, तरच तुम्हाला बेनिफिट होईल. ओके, ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण आता. ओके, यस, चलो आगे बढ़ेंगे. शुरुआत करेंगे आज के प्रोग्राम की. माझी भाषा जी आहे ती मराठी असणार आहे जनरली, पण थोडंफार हिंदी इंग्लिश मिक्स करत राहतो मी मधामधात, तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. ओके, पण जनरली मी मराठीच बोलणार आहे. ओके, ठीक आहे. चला सुरुवात करतो. ठीक आहे. तर हा लेवल 1 प्रोग्राम आहे. हा फ्री लेवल 1 प्रोग्राम. हा कुठलाच वर्कशॉप नाही, हा कुठलाच वेबिनार नाही. हा लेवल 1 प्रोग्राम आहे. आणि नक्कीच जर का हा लेवल 1 आहे तर तुम्हाला लेवल 2 प्रोग्राम सुद्धा सांगितले जाणार आहे पुढच्या 5 दिवसामध्ये. कधी सांगितला जाऊ शकतो, कदाचित उद्या, कदाचित परवा, कदाचित 5 दिवसानंतर. ठीक आहे. पण तो जो लेवल 2 प्रोग्राम असणार आहे तो फ्री नसणार आहे, तो पेड असणार आहे. आणि त्यानंतर लेवल 3 लेवल 4 आहे का? तर काहीच नाहीये. लेवल 1 आणि लेवल 2 बस हे दोनच प्रोग्राम आहेत. एक आहे फ्री आणि एक जो असणार आहे तो पेड असणार आहे. सो बी प्रिपेअर्ड बाय युअर माइंड ऑल्सो. ठीक आहे. की बाबा काही लोकांचे मला फोन मेसेजेस आले, माझ्या टीमला आले की याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय. सो माझं म्हणणं एक सिम्पल आहे. मी सर्वांना नेहमी एक गोष्ट सांगत असतो की जे आत्ता समोर आहे प्रेझेंट सिच्युएशन, त्याला जगा, त्याला बघा आणि त्याला एन्जॉय करा. ओके, येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ऍग्री? टाईप AG इन द चॅट बॉक्स. हे आता रोजचं तुम्हाला विचारणार आहे मी. चॅट बॉक्स मध्ये अगदी ऍक्टिव्ह राहायचं. लक्षात ठेवा, बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये बी ऍक्टिव्ह राहायचं. कारण याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ऊपर वाले का CCTV तुमको देख रहा है हर बार.
आयुष्यामध्ये आपल्याला तेच मिळते जे आपण मागतो किंवा जसा आपण विचार करतो. तुम्हाला जर का असं वाटत असेल की हे 5 दिवस माझ्या आयुष्यातले बेस्ट दिवस असावं, काहीतरी नवीन शिकायला मला मिळावं, बी एक्टिव इन द चैट बॉक्स, ओपन माइंड से बैठो यार. मेरा बोलना ये है, डाउट लेके मत बैठो है ना, की याच्यानंतर हा माणूस काही सांगेल का, हा माणूस काही प्रोडक्ट विकेल का, असं होईल का तसं होईल का. डोंट थिंक अबाउट दॅट. ओके, जस्ट एन्जॉय द सेशन, है ना. आपण मूवी बघायला जातो, मूवीचं तिकीट काढतो की नाही आपण, येस नो, बरोबर आहे. तिकीट काढल्यानंतर आपण मूवी एन्जॉय करतो ना, येस नो, की आपण हा विचार करतो अरे बापरे, 500 रुपये तिकीट भरलं, काय असं जर केलं आपण तर मग काही फायदाच नाही. आपण ट्रिपला जातो, एन्जॉयमेंटला जातो, पैसे भरतो की नाही आपण, पण मग त्या ट्रिपला एन्जॉय करा, त्या मूवीला एन्जॉय करा. ओके, सो जस्ट थिंक अबाउट इट की हा लेवल 1 प्रोग्राम विच इज कॉस्टिंग 10,000 रुपीज विच इज कम्प्लिटली फ्री फॉर यू. सो एन्जॉय करो इसको. आणि याला असंच घ्या तुम्ही की जसं बाबा हा खरोखर मी 10,000 रुपये पेड केलेले आहे या प्रोग्रामसाठी, तसा एन्जॉय करा. ठीक आहे. मला माहिती आहे हजारो लोकांना आमची ऍड दिसली, तुम्हाला सांगतो मी, हजारो लोकांना. त्यामधले काहीशे 300 लोक ग्रुपमध्ये ऍड झाले आणि त्यामधले काही लोक आता इथे येते. समजलं. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट हे प्रत्येक व्यक्तीसाठी नसते. जरी फ्री असली तरी प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी नसते. तुम्ही इथं बसले आहात याचं काहीतरी कारण आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे, अँड दॅट्स वाय यू आर हिअर. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो याच्या पुढची, तुम्ही आज इथे आहात, पुढचे 5 दिवस इथे असाल की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. ठीक आहे. सो जे लोक माझ्यासोबत राहतील पुढचे 5 दिवस, याचा अर्थ काहीतरी कनेक्शन आहे. ओके, सो लेट स्टार्ट द डे. ओके, चलो. So ready guys, are you all ready? Type ready in the chat box, type R in the chat box, R for ready. काही लोक हँड रेस करत आहे. आय नो तुमच्या मनात प्रश्न असू शकतात, ते प्रश्न आता सुटणार आहेत 2 मिनिटांमध्ये. काही ग्राउंड रूल्स आहेत, हे रूल्स मी नेहमी सांगणार आहे, रोज सांगणार आहे पुढचे 5 दिवस. पहिला रूल आहे, काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. पूर्ण प्रोग्राम अटेंड करा तरच मजा आहे. ठीक आहे. 5 डेज हा लाईव्ह प्रोग्राम आहे, संपूर्ण 5 दिवस अटेंड करा तरच तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आय गॅरंटी यू आफ्टर 5 डेज यू विल नॉट रिग्रेट. तुम्ही म्हणाल नाही असं की सर माझे 5 तास वेस्ट केले. आय गॅरंटी यू. आणि तुम्ही ते असं नाही म्हणावं म्हणून मी 1 रुपयाही चार्ज घेतलेला नाही, कम्प्लिटली फ्री प्रोग्राम करत आहे मी. ठीक आहे. आय गॅरंटी यू तुम्ही म्हणाल की सर खूप काही मिळालं मला याच्यातून. ठीक आहे. नंबर 2, 5 डेजचा हा लाईव्ह प्रोग्राम आहे. प्रोग्राम वर्थ इज 10,000 रुपीज. या प्रोग्रामचे 10,000 रुपये चार्ज केले पाहिजे तसं मला वाटते, पण हा कम्प्लिटली फ्री करत आहे आम्ही. का बरं? कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही टेक्निकल नॉलेज, ह्या टेक्निकल गोष्टी जाव्या. प्रत्येक जण फेसबुक ऍड करेल का? नाही करणार. प्रत्येक जण फेसबुक ऍड शिकेल का? नाही शिकणार. पण कदाचित त्याला माहित तरी पडेल की बाबा फेसबुक ऍड काय असते, तर ती अवेअरनेस करण्यासाठी हा प्रोग्राम कम्प्लिटली फ्री करत आहोत. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट सुरुवात करूच नका जर का तुम्ही ती फिनिश करू शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला जर माहित आहे की मी फिनिश नाही करू शकणार, डोंट स्टार्ट इट यार. कारण काय आहे, अर्धवट काही कामाची नसते कुठलीच गोष्ट. करायची तर पूर्ण करायची, नाही तर नाही करायची. सिम्पल. राईट युअर क्वेश्चन्स इन द नोटबुक. नोटबुक आणि पेन जवळ ठेवा. सिरियसली प्रोग्राम अटेंड करा. मी पुन्हा सांगतो की 10,000 रुपये तुम्ही भरलेले आहे, अशा पद्धतीने हा प्रोग्राम अटेंड करा. ठीक आहे. Q&A हे सेशनच्या शेवटी मी तुम्हाला चान्स देणार आहे, 10 मिनिटं रोज. तर तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील विचारू शकता चॅटबॉक्समध्ये, मी त्याची उत्तरं देईल. ठीक आहे. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. तुम्ही जर का पेशन्स ठेवलं तर फार मला चांगलं वाटेल. तुम्ही जर का वारंवार सर ऍड शिकवा, सर ऍड शिकवा, सो दिस इज नॉट फॉर यू. ओके, दिस प्रोग्राम इज नॉट फॉर यू. मला पेशन्स ठेवणार लोक पाहिजे की ज्यांच्याकडे पेशन्स आहे, जे 5 दिवस थांबतील, जे बघतील, शिकतील, एक एक गोष्ट समजतील. ओके, आणि नंतर त्यावर प्रश्न विचारतील. त्या लोकांसाठी आहे. कारण की तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो की मोती जे असतात ते कुठं असतात? गहराई में होते. मोती कहा होते? गहराई में. वर वर मोती नाही मिळत. कुठं मिळतात? सागराच्या तळाशी मिळतात ते. त्यामुळे वेट करावं लागेल, वेट अँड वॉच, है ना. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. तुम्ही जर का एजन्सी ओनर असाल, चुकून तुमच्यापर्यंत माझी ऍड आली असेल, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केले असेल, तुम्ही खूप एक्सपर्ट असाल बाबा, तर तुमच्यासाठी हा प्रोग्राम नाही आहे. हा प्रोग्राम माझ्या जे बिगिनर बंधू भगिनी आहेत, ज्यांना काही माहिती नाही, जे आता सुरुवात करू इच्छितात, ज्यांना आपला बिझनेस वाढवायचा आहे, त्या लोकांसाठी आहे. तुम्ही एक्सपर्ट असाल, सो आय रिक्वेस्ट यू, दिस प्रोग्राम इज नॉट फॉर यू. ओके, थँक्यू सो मच. सो पुढे जाऊया आपण. तरी तुम्हाला जर असं इच्छा असेल एक्सपर्ट असल्यावर की मला बसायचं आणि ऐकायचं, तर तुम्ही बसू शकता. ओके, नाही तर मग काही लोक उगाच चॅटबॉक्स मध्ये काही काही लिहित बसतात. आम्ही तुम्हाला रिमूव्ह करून टाकू परमनंटली. ठीक आहे.
हु इज दिस प्रोग्राम फॉर? हा प्रोग्राम कुणासाठी आहे लक्षात घ्या. आता हे पॉइंट्स फार महत्वाचे आहे. समवन हु वॉन्ट टू लर्न डिजिटल मार्केटिंग, ज्याला डिजिटल मार्केटिंग मधलं नॉलेज पाहिजे त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. समवन हु वॉन्ट टू लर्न फेसबुक ऍड, ज्याला फेसबुक ऍड शिकायचं आहे त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे 5 दिवसाचा. समवन हु वॉन्ट टू स्टार्ट अँड ग्रो बिझनेस, ज्याला बिझनेस सुरू करून ग्रो करायची इच्छा आहे त्याच्यासाठी आहे. समवन हु वॉन्ट टू सेव्ह मार्केटिंग एक्सपेन्सेस, आज जर का तुम्ही मार्केटिंग गेले कुठं मार्केटमध्ये गेले आणि जर का तुम्ही विचारलं की सर मला फेसबुक ऍड करायचे, एखाद्या एजन्सीला जर तुम्ही दिले तर 25,000पासून पॅकेज चालू होते, जवळजवळ 2 लाखापर्यंत पॅकेज आहे पर मंथ. म्हणतोय मी, हॅलो, पर मंथ. 25,000 रुपये पर मंथ ते 2 लाख रुपये पर मंथ. आपण 25,000 रुपये पकडू तरीही वर्षाला 3 लाख रुपये खर्च होईल तुमचा फक्त आणि फक्त मार्केटिंग फीज वर. त्यानंतर तुम्ही जे फेसबुकवर पैसे लावणार ते वेगळे, म्हणजे जवळजवळ 3 लाख रुपये तरी मी कमीत कमी तुमचे वाचवू शकतो एका वर्षाचे 3 लाख. पुढचे 10 वर्ष तुम्ही मार्केटिंग कराल तर 30 लाख रुपये तुमचे वाचले. एवढी अंडरस्टँडिंग वाला जर का तुम्ही असाल, एवढी जर का तुम्हाला समज असेल तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला जर का फक्त काहीतरी बाबा चलो अभी फ्री है प्रोग्राम तो देखते हैं और सुनते हैं, नाही मजा आला तर आपण सोडून देऊ, तर मग काही उपयोग नाही आहे. ठीक आहे. पण तुम्ही थांबले तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. ओके. बिकॉज दिस प्रोग्राम इज ओपन फॉर एव्हरीबडी. ओके. सो आय डोंट माइंड. समवन हु ड्रीम बिग, तुमचे जर का स्वप्न मोठे असतील आणि तुमची त्या स्वप्नासाठी मेहनत करायची तयारी असेल, है ना. स्वप्न मोठे असून फायदा नाही फक्त की स्वप्न मोठे आहेत सर माझे, मला मर्सिडीज घ्यायची आहे, मला बंगला बनवायचा आहे, सगळं आहे, पण भैया मेहनत करने की तैयारी नहीं मेरी, तो अगेन सॉरी, दिस प्रोग्राम इज नॉट फॉर यू. समवन हु इज रेडी टू इन्व्हेस्ट ऑन लर्निंग, मी आधीच सांगितलं की दिस लेवल 1 प्रोग्राम इज फ्री बट द नेक्स्ट लेवल प्रोग्राम इज पेड. सो यू शुड बी रेडी फॉर दॅट. यू शुड बी रेडी बाय युअर माइंडसेट. ओके. तेव्हाच जर का तुम्हाला आवडलं माझं शिकवणं तर, असं नाही म्हणत जबरदस्ती नाही करणार मी तुम्हाला, बट इफ यू लाइक, यार सही है बंदा सही है इसके साथ जा सकते हैं, याच्यावर विश्वास ठेवू शकतो. कारण आज मार्केटमध्ये मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, खूप सारे लोक आहेत, खूप सारे वेगवेगळे प्रोग्राम होतात, खूप साऱ्या गोष्टी विकल्या जातात. बघा मित्रांनो, विकणार तर आहेच, मी पण विकणार आहे, पण मुद्दा हा आहे की समोरच्या माणसामध्ये तेवढी व्हॅल्यू असली पाहिजे तर ते पैसे देण्यात काही वाटत नाही. बरोबर आहे की नाही? येस नो, किती लोक ऍग्री करतात? टाइप एजी इन द चॅट बॉक्स की वाटलं पाहिजे यार की सामने वाला बंदा सही है तब पैसा देने में मजा है. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. काय वाटते तुम्हाला? राईट. कारण की प्रत्येक गोष्ट, ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो, ज्या गोष्टीतून आपण काहीतरी शिकतो किंवा ज्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी फायदा होतो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पे करतो. लक्षात घ्या. कार घेतो आपण, पेट्रोल टाकतो की नाही आपण, कार घेतो आपण, पैसे देतो की नाही आपण, प्रत्येक ठिकाणी पैसे देतो आपण. पण मुद्दा काय आहे, जेव्हा शिकण्याची वेळ येते तेव्हाच आपल्याला अडचण होते जनरली. ओके. बट इफ द पर्सन इज राईट देन नो हार्म. Okay, then no harm investing, right? So if you have that investing mindset, then only this program is for you. Someone who is ready to take efforts, असा व्यक्ती पाहिजे मला की जो एफर्ट्स घ्यायला तयार आहे, मेहनत करायला तयार आहे. ओके. त्या लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. समवन हु इज नॉट फाइंडिंग शॉर्टकट. सर 2 दिन में सिखा दो सर, 2 घंटे में सिखा दो सर, मास्टर बना दो सर. आई डोंट वांट दोज पीपल. मेरे पास ऐसा कोई फॉर्मूला नहीं मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे बहन, कि मैं आपको एक रात में कुछ जादू बना दूं. ठीक है, ऐसा कुछ नहीं है मेरे पास. ओके. मेरे पास जो फॉर्मूला है उसमें आपको मेहनत करना पड़ेगा, टाइम देना पड़ेगा, पैसा इन्वेस्ट करना पड़ेगा, सीखना पड़ेगा. देन दिस प्रोग्राम इज फॉर यू. आर यू रेडी फॉर ऑल दिस थिंग्स? यस नो इन द चैट बॉक्स एवरीबॉडी. यस. ओके. सो जितने लोग रेडी है ना वही लोग आगे बढ़ेंगे मेरे साथ. ठीक है. थँक यू सो मच एव्हरीबॉडी. लव्ह यू ऑल. बहुत अच्छा एनर्जी आहे आप सभी का, खूप चांगली एनर्जी आहे तुमच्या सर्वांची. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथं आहात. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला याच्यासाठी थँक्यू म्हणतोय कारण की वेळ काढणे हे फार महत्वाचं आहे. आणि आयुष्यात जर का तुम्हाला काही करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला वेळ ही काढलीच पाहिजे. ओके. सो थँक्यू सो मच. चलो आगे बढ़ेंगे. नॉलेज नॉट युज्ड इज गार्बेज, असं टोनी रॉबिन्स म्हणतात. टोनी रॉबिन्स माहिती आहे तुम्हाला कोण आहे? जगातला नंबर 1 ट्रेनर आहे. नंबर 1 ट्रेनर, कोच, ज्याचं वर्थ, जो वर्षाला जवळजवळ 400 कोटीपेक्षा जास्त कमवत असेल. किती? वर्षाला 400 कोटीपेक्षा जास्त. तो व्यक्ती म्हणतो की नॉलेज नॉट यूज इज गार्बेज. जर का नॉलेज आहे तुमच्याकडे ते तुम्ही वापरत नाही तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. माझ्याकडे नॉलेज आहे, मी ते वापरतोय, तुम्हाला देतोय. सो नॉलेज जर आहे तुमच्याकडे तर त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. ओके. नाव बी हिअर विथ
80% माइंडसेट अँड 20% स्किल. मित्रांनो, मी नेहमीच सांगतो की क्लास 1 घंट्याचा आहे, पण क्लास कधीच आमचा 1 घंट्यामध्ये संपत नाही, त्याच्यापेक्षा जास्तच वेळ होतो. त्यामुळे त्या माइंडसेट सोबत इथं बसा. ठीक आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की हजारो लाखो लोकांनी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली, काही शेकडो लोक ग्रुपमध्ये आले, काही त्यामधले काही लोक इथे आहेत. ठीक है. सो दिस इज नॉट फॉर एवरीबॉडी. हर किसी के लिए नहीं होता ये चीजें. वाय 80% माइंडसेट अँड 20% स्किल. का बरं मी म्हणतो की तुम्हाला 80% माइंडसेटची गरज आहे आणि फक्त 20% स्किलची गरज आहे. तुम्हाला फेसबुक ऍड किती येते याच्यापेक्षा जास्त हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ते फेसबुक ऍड शिकण्यासाठी किंवा ते समजण्यासाठी किती तयार आहात. ओके, त्याला म्हणतात माइंडसेट. सो बी रेडी विथ माइंडसेट की 5 days द्यायला तयार आहेत का, त्यानंतर शिकायला तयार आहे का, इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे का, एफर्ट्स घ्यायला तयार आहे का, लोकांना भेटायला तयार आहे का, क्लायंट शोधायला तयार आहे का. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज अचिव्हिंग बिग रिझल्ट इट इज achieving big result in life, you need mindset to work hard. Put efforts every day, ready to learn every day and ready to surrender to your mentor. जो तुमचा मेंटर आहे, जो तुम्हाला शिकवणार आहे, जो तुमचा गुरु आहे, त्याचं ऐकायला आपण रेडी पाहिजे. येस ऑर नो. सो आजपासून पुढचे 5 दिवस मी तुमचा गुरु आहे, कमीत कमी 5 दिवस तरी. त्यानंतर जे लोक माझ्याशी जोडतील त्यांच्यासाठी त्यांचा मी परमनंट गुरु होईल किंवा मेंटर होईल. ओके. कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा फार हुशार असाल तुमच्या तुमच्या फील्डमध्ये. ओके. पण टेक्नॉलॉजीमध्ये मी जे सांगेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकाव्या लागतील, तसं तुम्हाला करावं लागेल, त्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतील. सो हाऊ मेनी पीपल आर रेडी टू फॉलो माय थिंग्स? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. टाईप आर इन द चॅट बॉक्स. सर आय एम रेडी. टाइप आर फॉर रेडी. आणि बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. वाय? अगेन आय एम टेलिंग यू, भगवान आपको देख रहा है. इफ यू आर अलाउिंग हिम. बघा, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे येत असतात आयुष्यामध्ये, पण आपण त्यांना थांबवतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन किती लोकांना माहिती आहे? हाऊ मेनी पीपल नो लॉ ऑफ अट्रॅक्शन? आई एम फर्म बिलीवर ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. जो चाहते हो आप, जैसे चाहते हो आप, वैसी ही आपकी जिंदगी होती है. पुढच्या 5 मिनिटात दाखवणार आहे मी तुम्हाला ते पण. तुम्हाला आता काही लोकांच्या मनात हेच चालू झालं असेल की हा फेसबुकचा क्लास आहे, 15 मिनिटं झाले हेच चालू आहे. डोंट वरी, दिस इज ओनली फर्स्ट डे. दिस इज ओनली फर्स्ट डे. ओके. बी पेशन्स. बी पेशन्स. पेशन्स ठेवा. यू विल अंडरस्टँड ऍट द एंड ऑफ दिस क्लास, यू विल अंडरस्टँड द व्हॅल्यू की मी काय बोलत आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. ओके. चलो आगे बढ़ेंगे. यस. थैंक यू सो मच एवरीबॉडी. थैंक यू फॉर टाइपिंग इन द चैट बॉक्स. बहुत बढ़िया तरीके से टाइप कर रहे हैं एवरीबॉडी. यस. सो व्हाट वी विल बी लर्निंग इन 5 days. 5 दिन में हम क्या सीखेंगे? पहिले आजच आजच समजून घ्या काय शिकणार आहे आपण. ठीक आहे. असं नाही झालं पाहिजे की सर तुम्ही तर हे बोलले होते, हे नाही शिकवलं, ते बोलले होते. जे शिकवणार आहे ते तुमच्या समोर आहे. पहिल्या दिवशी बेसिक्स ऑफ फेसबुक ऍड. आज मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगणार आहे फेसबुक ऍड बद्दल, जर का तुम्हाला काही माहित नसेल तर. बरं, मला आधी सांगा बरं, किती लोक बिगिनर आहेत? थांबा 1 मिनिट, मी काय सांगतो ऐकून घ्या. किती लोक बिगिनर आहेत आणि किती लोकांनी याच्या आधी ऍड केलेली आहे? जर का तुम्ही बिगिनर असाल तर 1 टाईप करायचा, 1. आणि जर का तुम्ही याच्या आधी कधीतरी ऍड केली असेल, कोणते तरी कोर्सेस केले असतील तर 2 टाईप करायचं. कोणते कोर्स विकत घेतले असेल तर 2 टाईप करायचं. आणि फक्त बिगिनर असेल तुम्ही तर 1 टाईप करा. बघा किती सारे लोक बिगिनर आहे यार. म्हणजे मी बोलतोय ते बरोबर बोलतोय. राईट. ओके. चला, हा क्लासच बिगिनर लोकांसाठी आहे. ओके. कि ज्यांना काहीच माहित नहीं, जीरो में है जो लोग, उनको हीरो बनाना है. मजा उसमें ही है कि जीरो को हीरो बनाओ. राइट? यस नो? ओके. चलो व्हेरी गुड. बहुत ज्यादा एकच टाईप केलं बऱ्याच लोकांनी. याचा अर्थ हा 2 वाले 1-2च लोक दिसले मला. सो याचा अर्थ हा बरोबर लोक आलेले आहे इथे आणि बरोबर लोक इथे बसलेले आहेत. व्हेरी गुड. सो आपण पहिल्या दिवशी शिकणार आहे बेसिक्स ऑफ फेसबुक ऍड. दुसऱ्या दिवशी आपण शिकणार आहे पॉवर ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियाची काय पॉवर आहे. तिसऱ्या दिवशी आपण शिकणार आहे फेसबुक ऍडचा यूज काय आहे, यूज ऑफ फेसबुक ऍड्स. चौथ्या दिवशी आपण शिकणार आहे फेसबुक ऍड फॉर युअर बिझनेस. तुमचा जर का कुठलाही बिझनेस असेल किंवा तुम्हाला भविष्यात कुठला बिझनेस चालू करायचा आहे किंवा तुम्हाला एखाद्या क्लायंटसाठी काम करायचं. क्लायंट म्हणजे तुमचा मित्र असू शकतो, तुमचा रिलेटिव्ह असू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला ऍड्स लावायचे आहेत, तर तुम्ही त्याच्यासाठी ऍड्स कशा लावणार. ओके. आणि 5व्या दिवशी फायनली आपण शिकणार की आपण ऍडव्हर्टाइजमेंट कशी क्रिएट करायची आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट कशी रन करायची. मला कुणाचा तरी फोन आला होता आज. ओके. आणि तो फोन चुकीने माझ्याकडून उचलला गेला. ऑफिसच्या फोनवर फोन आला होता. हे सांगणं फार गरजेचं आहे. त्या व्यक्तीने मला विचारलं की सर 5 दिवसामध्ये आम्ही आमची ऍड रन करू शकू का? मी म्हटलं नाही. ऍक्च्युअली मी ऍड रन कशी करायची हे शिकवतो, पण मी तरी नाही म्हटलं. तुम्ही म्हणाल का सर, का बरं असं केलं तुम्ही? बिकॉज मी तुम्हाला आधीच बोललो की मला पेशन्स वाले लोक, ज्या व्यक्तीची तयारीच नाही येऊन बसायची माझ्या क्लासमध्ये, तो व्यक्ती नको मला. कारण सांगतो मी तुम्हाला. खूप लोक असतील मार्केटमध्ये शिकवणारे, जा तुम्ही तिकडे शिका, काही प्रॉब्लेम नाही. कोणी 199 मध्ये शिकवत असेल, कोणी 99 मध्ये शिकवत असेल.
है ना, कोणी 999 मध्ये शिकवत असेल. पण जे मी इथे देतोय आज 5 दिवसामध्ये, मला माहित आहे की हे जे देणार आहे ना मी तुम्हाला, हे लोक तुम्हाला 5,000ही देत नाही. हे मला माहित आहे, कारण मी 10 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि मी हे रेकॉर्डिंगवर बोलतोय, लक्षात घ्या, हे रेकॉर्डिंग युट्यूबवर जात असते पब्लिकमध्ये. त्यामुळे मला घाबरायची गरज नाही आहे, कारण मला माहिती आहे की मी काय करतो. हा याला अहंकार नाही आहे, हा अहंकार नाही आहे, हा स्वाभिमान आहे. माझ्या शिक्षणा जे शिकवत आहे मी त्याच्या प्रतीचा, माझ्या स्वतः प्रतीचा सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो मी याला. बिकॉज मुझे पता है कि मैं क्या डिलीवर करता हूँ, मुझे पता है मैं लोगों को क्या हेल्प करता हूँ. 16-16 तास मदत केलेली आहे मी लोकांना लॉकडाऊन मध्ये, एवढे. आणि 100 पेक्षा जास्त लोक आहेत, मी तुम्हाला दाखवेल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी दाखवेल मी. 100 पेक्षा जास्त असे विद्यार्थी आहेत माझे की ज्यांना मी लखपती बनवलेला आहे. ओके, युझिंग फेसबुक ऍड्स. सो काहीतरी केलं आहे यार लाईफ मध्ये, है ना, तर ते गर्वानं सांगणारच ना. येस नो, येस नो एवरीबॉडी, राइट. सो ये तो मैं आपको गारंटी बताता हूँ, इफ यू बी विथ मी यू विल नेवर रिग्रेट कि यार मजा नहीं आया ये आदमी के साथ जुड़ के, ये ऐसा कभी नहीं होगा. ओके, चलो आगे बढ़े. चलो, येस, व्हेरी गुड. काही काही गोष्टी सांगणं गरजेच्या असतात मदत. सो लेट्स सेट द एक्सपेक्टेशन बिफोर गोईंग अहेड. आता आपण मुद्द्याकडे जाणार आहे, पण बिफोर गोईंग अहेड लेट्स सेट द एक्सपेक्टेशन की सर मला भेटणार काय आहे, हे क्लिअर असलं तर बरं राहील. म्हणजे मी पुढचे 5 दिवस इन्व्हेस्ट करावे की नाही, हा मी विचार करेन. बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट फेसबुक ऍड. फेसबुक ऍडची बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला मिळेल की फेसबुक ऍड काय असते, कशी रन केल्या जाते, किती पैसे लागतात, किती लीड्स येतात, हे सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला. डूज अँड डोंट्स, काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय नाही केल्या पाहिजे, हे तुम्हाला क्लॅरिटी येणं फार गरजेचं आहे. हे तुम्हाला शिकवलं जाईल. नंबर 3, फिनिशिंग युअर 40% ऑफ वर्क. फेसबुक ऍड मध्ये जे काही 100% काम असते, त्यातलं 40% काम मी तुम्हाला संपवून देणार या 5 दिवसात. आय गॅरंटी यू, इफ यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन, अगदी स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. जर का तुम्ही फक्त क्लासमध्ये येऊन बसाल, कीर्तन ऐकाल बाबाजीचं आणि घरी जाल, तर मग काहीच नाही होणार. मी जे सांगेल रोज की आज हे करायचं आहे, आणि उद्या ते लोक जर का ते करतील, आणि हे याचा स्क्रीनशॉट काढून ग्रुपवर टाका, हे जर का तुम्ही कराल, तर तुम्हाला 100% 5 दिवसात रिझल्ट मिळतील. पण तुम्ही जर का एज्युम कराल की अरे यार फ्री क्लास है, जाने दो, देखेंगे बाद में, तो कुछ नहीं होगा आपका. आय गॅरंटी यू. ओके. तो इसके 40%ची जेवढी गॅरंटी देतो मी, तेवढीच गॅरंटी हे पण देतो की तुमचं काहीच नाही होणार जर का तुम्ही काही केलं नाही तर. सो आय विल हेल्प यू टू फिनिश युअर 40% ऑफ वर्क. जर का तुम्ही बिगिनर असाल तरीही, तुम्ही बिगिनर असाल तरीही, ठीक आहे. गेटिंग रेडी टू रन युअर फर्स्ट ऍड. तुम्हाला मी रेडी बनवेल तुमची फर्स्ट ऍड रन करण्यासाठी. आणि मी हे त्या लोकांसाठी बोलतोय ज्यांना फेसबुक ऍडचा सुद्धा माहित नाही. सुद्धा माहित नाही. तर 5 दिवस म्हणजे 5 तास फार कमी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. फारच कमी आहे. मी फार फास्ट शिकवतोय तुम्हाला, स्लो नाही, फार फास्ट. ओके, कारण 5 दिवसात तुम्हाला ऍड शिकवतो मी. सो डीप नॉलेज अबाउट फनल्स. फनल्स काय असतात याच्याबद्दल डीप नॉलेज देणार आहे मी तुम्हाला, की हाऊ टू गेट युअर कस्टमर्स अँड हाऊ टू गेट पेड. एक फ्री कस्टमर कसा आणायचा, त्याला पेड कसं करायचं, हे शिकवणार आहे तुम्हाला. आणि मेकिंग शुअर यू फाइंड युअर ऑडियन्स. तुमच्या प्रॉडक्टसाठी, तुमच्या सर्व्हिसेससाठी तुम्हाला राईट ऑडियन्स कसा मिळेल, यासाठी मी तुम्हाला 100% काय करणार आहे, मदत करणार आहे या 5 दिवसामध्ये. सो आर यू एक्साइटेड गाईज? टाईप EX इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटतं की अरे मजा येणार आहे यार 5 दिवस? टाईप EX इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स असा पाऊस पडला पाहिजे. टाईप EX इन द चॅट बॉक्स. आय एम एक्साइटेड. टाईप EX. EX फॉर एक्साइटेड. व्हेरी गुड. वेदिका जी, सुचित्रा जी, विनोद जी, विवेक पवार, छाया, योगेश पंडित, यश पुंडलिक सर, शुभांगी मैडम, very good. Thank you so much, everybody. Sonal ji, very good, very good. Thank you, thank you, thank you. How many people are attending this session second time? Type second in the chat box. How many people attending this session first time? Type first in the chat box. किती लोक पुन्हा अटेंड करताय हे सेशन? किती लोक पहिल्यांदा अटेंड करतायत? ओके, छाया गोळे मॅडम पुन्हा करताय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. चलो चलो, ओके, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच गाइस. चलो आगे बढ़ेंगे. भारत जी, यश जी, थैंक यू सो मच. मोहन जी, okay, thank you, thank you, thank you, thank you. Okay, so be here for next 30-40 minutes. Okay, this will be a life changing for you. Okay, this 30-40 minutes, so you will understand what is Facebook ad and how it goes, what is the expenses, everything you understand. Okay, so let's start.
सो 3 बिग मिस्टेक वी डू इन वाईल डुईंग अ फेसबुक ऍड्स. जेव्हा आपण फेसबुक ऍड करतो तेव्हा आपण 3 मेजर मिस्टेक करतो. नंबर 1 मिस्टेक काय आहे की आपण युट्यूबचे व्हिडिओ बघतो. आपल्याला काय वाटते की युट्यूबवर सर्व काही आहे आणि आपण युट्यूबला व्हिडिओ बघतो कुणाचे तरी XYZ पर्सनचे, आणि आपल्याला असं वाटते की ते व्हिडिओ बघून आपण फेसबुक ऍड करून घेऊ. व्हिडिओ बघण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते व्हिडिओ बघून फेसबुक ऍड करण्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये फार लिमिटेड माहिती दिल्या जाते. कारण तो व्हिडिओ असतो 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, जास्तीत जास्त 20 मिनिटाचा असेल, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. आणि त्याच्यामध्ये फार कमी माहिती दिल्या जाते, जी माहिती सफिशियंट नाही आहे एक चांगली ऍड रन करण्यासाठी. आणि जर का तुम्ही ते तसं केलं, ते बघून जर का ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या क्रिएट केल्या, तर काय होईल की तुमचा पैसा जात राहील फेसबुकमध्ये, पण तुम्हाला रिझल्ट येणार नाही, एक लक्षात ठेवा. मग काय केलं पाहिजे सर? तर तुम्ही एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला शोधलं पाहिजे की ज्याने फेसबुक ऍड याच्या आधी केलेल्या आहेत लाईफमध्ये, जो ज्याला फेसबुक ऍड प्रॉपर येतात, आणि त्याच्यासोबत तुम्ही काम केलं पाहिजे, त्याच्यासोबत तुम्ही शिकलं पाहिजे, आणि तुमच्या ऍड तुम्ही शिकून तुम्ही तुमच्या ऍड रन केल्या पाहिजे. हे आहे त्याच्यावरचे सिंपल उपाय. फेसबुक युट्यूबवर भरपूर सारे कदाचित कोर्सेस पण असतील, ठीक आहे, माझे पण काही कोर्सेस आहेत, पण त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती कधीच नसते, लक्षात घ्या. हे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. युट्यूबवर हे अर्धवट माहिती दिल्या जाते, आणि मग ते पुढची माहिती तुम्हाला येत नाही, आणि मग ते काय होते माहिती आहे का, की अर्धे हकीम होता तुम्ही. म्हणजे अर्ध्या गोष्टी माहिती असतात तुम्हाला, अर्ध्या नाही, आणि तुम्हाला वाटते की मला ऍड येते, आणि तुम्हाला वाटते की रिझल्टच येत नाही माझ्या ऍडला. का बरं? कारण तुम्ही पूर्ण ऍडच नाही शिकले बरोबर. तुम्हाला माहितच नाही छोटे छोटे पॉईंट, जे की सांगितल्या जात नाहीत. आणि ते पर्पजली सांगितल्या जात नाहीत, कारण की त्यांनाही त्यांचे कोर्सेस विकायचे असतात. सिंपल आहे. तो सिंपल भैया किसी को 10-5 हजार रुपए दे दो और खत्म करो किस्सा एक बार का, और समझ लो उसको. ठीक है? इज इट क्लियर? ओके, आगे बढ़ेंगे. नंबर 2, आपण काय करतो, दुसरी मिस्टेक काय करतो की आपण टेस्ट एंड ट्राय करतो, की चलो यार पहले मैं खुद ट्राय करके देखता हूं, अगर आ गए रिजल्ट तो आ गए, नहीं आए तो फिर बाद में देखेंगे. पण या टेस्ट अँड ट्राय मध्ये काय होते की या टेस्ट अँड ट्राय मध्ये आपण एवढे पैसे घालवून देतो की जेवढ्याचा तो कोर्स पण नसतो. सिंपल एक उदाहरण देतो मी इथं, नेहमी ते तुम्हाला सांगतो, की तुम्ही शोरूम मध्ये गेले नवीन गाडी घ्यायला. तुम्ही नवीन गाडी घेतली, नवीन एकदम 4 व्हीलर घेतली नवीन समजा एखादी, आणि घरी आणली. पण आता तुम्हाला गाडी नाही चालवता येत, ठीक आहे, पण घरापर्यंत कोणीतरी आणून दिली तुम्हाला. ओके. आता मला सांगा, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठले आणि गेले आणि गाडीमध्ये बसले, आता चाबी मारली तुम्ही गाडीला, आणि तुम्ही विचार करता आता की मी स्वतःच शिकेल गाडी, मला काही कोणाची गरज नाही, मी शिकू शकतो, आय विल डू टेस्ट अँड ट्राय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण समजा यदा कदाचित ते गाडी तुम्ही ठोकून दिली एखाद्या भिंतीला, किंवा काही झालं, तर किती खर्च येणार आहे? 5-10 हजार रुपये आरामात येईल. बरोबर आहे? दिस इज द वन कंडिशन, हे लक्षात ठेवा कंडिशन. ओके. 5-10 हजार रुपये खर्च येईल. आता त्याच ठिकाणी एक चांगला व्यक्ती, हुशार व्यक्ती काय करेल की एखादा ड्रायव्हिंग स्कूल लावेल, 15 दिवस त्याच्याकडे शिकेल, आणि नंतर तो आपल्या स्वतःच्या गाडीत बसेल. म्हणजे काय होईल, ड्रायव्हिंग स्कूलवाला किती घेईन पैसे? 3,000-5,000 घेईल. पण परमनंट हा स्वतःही सेफ होईल आणि याची गाडी पण सेफ करेल. येस नो? तुम्हाला कुठला ऑप्शन आवडेल हो? नंबर 1 ऑप्शन की नंबर 2 ऑप्शन? किती लोकांना नंबर 1 ऑप्शन आवडेल, किती लोकांना नंबर 2 ऑप्शन आवडेल? नंबर 1 टेस्ट अँड ट्राय करा, गाडी ठोकून द्या, आणि मग खर्च लावा, आणि मग हळूहळू हळूहळू शिका. नंबर 2 ऑप्शन, एखाद्या प्रॉपर माणसाकडे जा, 15 दिवस इन्व्हेस्ट करा, लायसन्स काढा, प्रॉपर शिका, नंतर गाडी चालवा. तुम्ही सेफ, तुमची फॅमिली सेफ, कशाला उगाच जीव धोक्यात टाकता? राइट? कशाला उगाच खर्च करता? सो दिस इज व्हाट इज आई सजेस्ट एवरीबडी, कि इतना भी बड़ा इन्वेस्टमेंट नहीं है मेरे भाई, की तुम्ही ते स्वतः टेस्ट अँड ट्राय करत बसाल. 40-40 हजार रुपये लोकांनी घातले माहितीये का माझ्याकडे आलेले काही काही लोक. सर आतापर्यंत मी 20-30 हजार रुपये खर्च केले, म्हणे मला समजलंच नाही हे कसं काय झालं. घ्या. सो अंडरस्टँड दिस. सो यालाच म्हणतो मी माइंडसेट, की हा माइंडसेट पाहिजे माणसाकडे. धीरे 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 तुम्ही ते 200-200, 400-400 रुपये घालवता, तुम्हाला समजतही नाही कधी 10 हजार रुपये चालले जातात तुमचे. ओके. सो डू नॉट डू टेस्ट अँड ट्राय. टेस्ट अँड ट्राय करू नका, एक्सपर्ट माणसाकडे जा, शिकून घ्या. अँड नंबर 3 अँड व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट, वी नेव्हर आस्क फॉर एक्सपर्ट हेल्प. आपल्याला काय वाटते की मैं बहुत हुशार हूँ. एक सगळ्यात मोठी बिमारी आहे भारतामध्ये, सगळ्या ठिकाणीच आहे म्हणा ते, पण जे भारतात जास्त दिसली मला, त्याला म्हणतो मी आय नो बिमारी. कोरोना नाही आहे बरं सगळ्यात मोठं काय, आय नो, मुझे पता है, मला येते, अरे आपल्याला माहिती आहे ते, अरे आपण करू शकतो. ज्या जे लोक असे म्हणतात की मला माहित आहे आणि मला येते, माझा त्यांना एक खूप मोठा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आवाज गेला म्हणतात अमितजी, आवाज येत आहे का माझा सर्वांना? येस नो एव्हरीबडी?
एक कोणीतरी सांगा मला, आवाज येतोय का माझा बरोबर? येस येतोय. अमितजी तुमच्याकडून चेक करा. ओके ओके, थँक्यू थँक्यू. ओके. सो जे लोक असं म्हणतात की आय नो, मुझे पता है, मला येते, मला त्यांचा एक रिस्पेक्टफुल, एक रिस्पेक्ट ठेवून मला माझा एक प्रश्न आहे त्यांना, की जर का तुम्हाला येते, तुमच्याकडे जर एवढं नॉलेज आहे आणि तुम्ही एवढे ज्ञानी आहे, तर तुमचं नॉलेज, तुमचं ज्ञान आणि तुमचा बँक बॅलन्स, ह्या दोन गोष्टी मॅच का नाही होत? बँक बॅलन्स खाली का आहे मग? अकाउंट खाली का आहे मग तुमचं? सो ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं असतं लाईफमध्ये, की हे मला येत नाही, हे मला शिकायचं आहे. जोपर्यंत आपण ते ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत माणूस पुढे जात नाही आयुष्यामध्ये. किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. काही लोक म्हणतील की सर आप तो बहुत ज्ञान दे रहे हो, पण हे ज्ञान जरुरी आहे. या ज्ञान शिवाय पुढच्या गोष्टीच नाही समजणार तुम्हाला. ठीक आहे, या ज्ञानावरच बेस आहे सगळा समोरचा, लक्षात घ्या. ओके. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर टायपिंग एव्हरीबडी. जे पण लोक टाईप करत आहे ना चॅटबॉक्समध्ये, सगळ्यांचे नावं वाचणं तर पॉसिबल नाही मला, पण मी खरंच त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बिकॉज यू आर इन्वॉल्ड इन दिस प्रोसेस. जे प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्वॉल्ड आहे सम हाऊ, लक्षात घ्या. आणि जे टाईप करत नाही आहेत त्यांनी अजूनही स्वतःला बाहेर ठेवलेलं आहे या प्रोसेसच्या. आणि लक्षात ठेवा, जेवढा जास्त वेळ तुम्ही बाहेर ठेवाल तोपर्यंत तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. ही लक्षात ठेवा माझी गोष्ट. कारण कधीतरी मी पण या फेजमध्ये होतो लाईफच्या. दाखवेल मी तुम्हाला, सांगेल, सर्व गोष्ट सांगेल मी तुम्हाला. ओके. सो नाव आन्सर मी पटापट तुम्हाला आता चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचे आहे. किती लोक असे असतील भारतामध्ये की जे फोन वापरत असतील? टाईप द नंबर इन द चॅट बॉक्स. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. टाईप इन द चॅट बॉक्स की किती लोक असे असतील की जे फोनचा वापर करत असतील. तुमच्या मनात जो आकडा येते तो टाईप करा रॅन्डम. काही इथं काही परीक्षा नाही चालू आहे, टाईप करा रॅन्डम जो आकडा येते, किती लोक फोन वापरत असतील. ओके. 1 करोड, 99%, 100%, पर्सेंट मध्ये लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. 60%, ऑल. जो आकडा येईल डोक्यात तो टाकून द्या, बिलकुल बिंदास्त, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. व्हेरी गुड. ओके. म्हणजे तुम्हाला माहित आहे की किती लोक फोन वापरतात. जवळजवळ सर्व लोक फोन वापरतात, पण गुगलचा हा डेटा आहे, माझा नाही बरं का. माझा नाही, मी हुशार नाही. गुगलचा हा डेटा आहे की 46 करोड लोक असे आहेत भारतामध्ये जे तीन गोष्टी लक्षात घ्या: सोशल मीडिया, इंटरनेट आणि मोबाईल, या तिन्ही गोष्टीचा वापर करतात. कोणत्या कोणत्या तीन गोष्टी? सोशल मीडिया, इंटरनेट आणि मोबाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फेसबुक ऍड करायचं. सेशन चालू झाला, लक्ष देऊन ऐका. आता एक एक शब्द लक्ष देऊन ऐका. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फेसबुक ऍड करायचं आहे. फेसबुक ऍड म्हणजे काय? की तुम्हाला ज्या कुठल्या कस्टमर पर्यंत पोहोचायचं आहे, ज्या कुठल्या ग्राहकापर्यंत पोहोचायचं आहे, ज्या कुठल्या व्यक्तीला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे, त्याला तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कशी दाखवणार आहे? फेसबुकच्या माध्यमातून दाखवणार आहे. बरोबर आहे? लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो, इम्पॉर्टंट आहे. कुठे दाखवणार तर ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही? फेसबुकच्या माध्यमातून. याचा अर्थ काय? की तो फेसबुकवर असला पाहिजे का? येस नो? येस. फेसबुक जर त्याला वापरायचं आहे तर त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेट पाहिजे का? येस नो? आन्सर इज येस. जर का त्याला इंटरनेट वापरायचं आहे तर बटनावाला फोन घेऊन तो इंटरनेट वापरू शकते का? नाही. तर म्हणजे त्याच्याकडे अँड्रॉइड फोन पाहिजे का? येस नो? आन्सर इज येस. म्हणजे ज्या व्यक्तीकडे ह्या तिन्ही गोष्टी आहे तोच आपला कस्टमर होऊ शकतो. येस नो? बरोबर आहे. म्हणजे जर का तुम्ही भविष्यात आजपासून कधीही पुढे 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात कधीही जर का तुम्ही फेसबुक ऍड कराल, सो इट मीन्स यू शुड हॅव 3 थिंग्स: फेसबुक, इंटरनेट कनेक्शन आणि अँड्रॉइड फोन. अशाच व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आज तुम्ही जिथे जेवढे लोक इथे बसलेले आहेत सर्वांकडे ह्या तीन गोष्टी आहेत का? येस नो? आन्सर इज येस. मला माहिती आहे आन्सर. ठीक आहे. नाही टाईप केलं तरी चालते, तुमच्याकडे आहे म्हणूनच तुम्ही इथे बसले, राईट? म्हणजे आता मला एक गोष्ट अजून विचारायची तुम्हाला. जसे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले किंवा मी तुमच्यापर्यंत पोहोचलो, तसे तुम्ही तुमच्या कस्टमर पर्यंत किंवा तुमचा कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का? येस नो इन द चॅट बॉक्स. फेसबुकचाच वापर करून पोहोचू शकतो, राईट? ओके, व्हेरी गुड. तुमचा कुठलाही बिझनेस असू द्या, हॅलो, कुठलाही बिझनेस असू द्या, तुमचा फर्निचरचा बिझनेस असेल, ब्युटी पार्लर असेल, कुठलाही कुठलाही कुठलाही, अगदी गाडी सर्व्हिसिंगचा बिझनेस असेल तुमचा, कुठलाही कुठलाही असू द्या, अगदी हँडमेड ज्वेलरी बनवत असाल तुम्ही, है ना, कुठलाही बिझनेस असू द्या, मी काय म्हणतो तुम्हाला, A to Z पर्यंत कुठलाही बिझनेस असेल तुमचा, त्या प्रत्येक बिझनेससाठी ग्राहक तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शोधू शकता आणि त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. हेच आपण शिकणार आहे आता पुढच्या 5 दिवसामध्ये. ओके, क्लिअर आहे एव्हरीबडी? येस. तुमच्या मनात जर का काही प्रश्न आला समजा चुकून, तर Q&A दिलेला आहे खाली, त्याच्यामध्ये टाईप करून ठेवा. ठीक आहे. जेव्हा वेळ मिळेल तसं तुम्हाला
उत्तर देईल मी त्याचं. व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सर डिजिटल मार्केटिंग खूप ऐकतो, लोक 25,000 50,000 चार्ज करतात कोर्ससाठी, 3 महिन्याचा 6 महिन्याचा कोर्स असतो वगैरे वगैरे वगैरे. एकाच शब्दात उत्तर देतो मी तुम्हाला, एकाच वाक्यात, की डिजिटल मार्केटिंगचा अर्थ काय आहे. लक्षात ठेवा, हे डेफिनेशन कोणी विचारलं, हे माझी डेफिनेशन आहे. आय हॅव क्रिएटेड दिस डेफिनेशन, आय एम द क्रिएटर ऑफ दिस डेफिनेशन. माझं सिंपल म्हणणं आहे की डिजिटल मार्केटिंग मी त्याला म्हणतो प्रमोटिंग युअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू डिजिटल वे, दॅट्स ऑल. तुमच्याकडे असलेलं प्रॉडक्ट किंवा तुमच्याकडे असलेली सर्व्हिस जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत घेऊन जाता, त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. बरोबर आहे का हे? येस नो? हे मी स्वतः तयार केलेली डेफिनेशन आहे. आवडली तर सेव्ह करून ठेवा आणि टाईप वाव इन द चॅट बॉक्स जर का आवडली तर. ओके, आता तुम्ही पुढचे 5 दिवस माझ्यासोबत राहणार आहे, म्हणून मी काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो, हे सांगणं फार गरजेचं आहे. आणि मी योग्य माणूस आहे का तुम्हाला शिकवण्यासाठी, हे पण सांगणं फार गरजेचं आहे. त्यामुळे फास्टमध्ये माझी जर्नी सांगतो, फास्टमध्ये सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. आणि हे जर्नी सांगणं याच्यासाठी पण गरजेचं आहे, माझा प्रवास सांगणं याच्यासाठी पण गरजेचं आहे, की तुमच्यामध्ये काही लोक असतील आता इथं बसलेले, की जे कदाचित मी जे 2016 17 18 मध्ये होतो, जसं मी स्ट्रगल करत होतो, तसे तुम्ही आज स्ट्रगल करत असाल कदाचित. एक वेळ माझी अशी होती की माझ्याकडे 2 4 5 हजार रुपये सुद्धा नव्हते एखाद्याचा कोर्स घेण्यासाठी. मला शिकायचं खूप होतं, मला करायचं खूप होतं, पण पैसा ऍक्च्युअल मध्ये नसतो कधी कधी माणसाकडे. हे मी समजू शकतो, कारण की मी त्या परिस्थितीतून आलो आहे. पण तिथेच एक गोष्ट गरजेची असते, त्याला म्हणतो मी माइंडसेट. तो बदलणं फार गरजेचे असते. तो जर का बदलला, हे मला फार उशिरा समजलं, तुम्हाला सांगतो. हे जर का मला 4 वर्ष आधी अजून समजलं असतं ना, तर अजून खूप पुढे गेलो असतो मी, असं मला वाटते आता. आणि तुम्हालाही हे वाटेल काही दिवसांनी, की यार हा ये सही, अगर कोई पहले बता देता तो जल्दी हो जाता. सो माझी जर्नी तुम्हाला शॉर्टकट मध्ये पटापट सांगतो. मित्रांनो, माझं नाव सागर गारवे आहे. ओके, मी महाराष्ट्र पुणे येथे राहतो. माझं मूळ गाव जे आहे ते आहे अकोला. तुम्हाला माहिती असेल, अकोला बुलढाणा शेगाव है ना, अमरावती त्याच्या जवळ आहे. तर ते माझं मूळ गाव आहे, पण मी मागचे 6 वर्ष झाले पुण्यामध्ये राहतो. मी जॉब करायचो, मी जवळजवळ 15 वर्ष जॉब केला. ठीक आहे. त्यानंतर मी कोचिंग लाईन मध्ये आलो, की मला खूप आवड होती लोकांना हेल्प करायची. आजही हे 5 5 दिवसाचे प्रोग्राम मी फ्री घेतो. वर्षातून 150 दिवस, लक्षात घ्या मी काय म्हणतो, म्हणजे जवळजवळ 6 महिने प्रोग्राम माझे फ्री चालतात. 5 5 दिवसाचे, 6 दिवसाचे, 8 दिवसाचे, असे फ्री फ्री प्रोग्राम असतात. का बरं असतात? अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी लोकांमध्ये, की लोकांना माहित पडावं, भैया जो हमने, जे आम्हाला मिळालं, मला असं वाटतं की बाबा ते अजून 10 लोकांना मिळावं. बस सिंपल हा उद्देश आहे. ठीक है, आणि त्याच्यातून आमचं पोट भरते. ऑब्वियसली सिंपल है यार, हम कुछ फ्री में तो नहीं देते, लेकिन फ्री में भी बहुत कुछ देते हैं हम. ठीक है. ओके. सो माझी जर्नी ही जॉब पासून सुरू झाली आणि कोच पर्यंतची जर्नी आहे. ओके. सो माझं नाव सागर गारवे, मी एक बिझनेस कोच आहे. बरेचसे मराठी लोकांना मी बिझनेस कोचिंग करतो. डॉक्टर्स आहे माझ्याकडे, बरेचसे लोक आहे की ज्यांना मी बिझनेस कोचिंग करतो. पब्लिशर आहे मी, कारण की मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेले आहे. प्लस मी आतापर्यंत 450 पेक्षा जास्त लोकांना त्यांचं पुस्तक लिहिण्यासाठी सुद्धा मदत केली आहे. तुमच्यामध्ये जर का कोणी एखादा व्यक्ती असा असेल की ज्याच्यामध्ये पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे, ओके, आणि ज्याला पुस्तक लिहायचं आहे, तर त्यांनी माझ्याशी संपर्क तुम्ही नंतर करू शकता पर्सनली. ठीक आहे. आतापर्यंत 10 लाख पेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे. 2011 पासून, 10 11 पासून या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. ठीक आहे. एंटरप्रिन्युअर बाय हार्ट. मी आधीपासून एंटरप्रिन्युअर बनण्याचा किडा तर होताच, प्रत्येकामध्ये असतो, बऱ्याच लोकांमध्ये असतो, पण डेअरिंग करू शकत नाही. 15 वर्ष जॉब केल्यावर तो जॉब सोडणं हे फार डिफिकल्ट असते. ठीक आहे. तर तो सोडला मी जॉब. 28,000 सबस्क्रायबर युट्यूबला आहे माझे. ओके, आणि 26,000 फॉलोअर्स इंस्टाग्रामला आहेत, जे की जेन्युइनली आहेत, जे आहेत ते आहेत. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना लखपती बनवलेला आहे मी, विथ द डिजिटल कोचिंग. फेसबुक ऍड्सचा वापर कसा करायचा, ऑनलाईन लोकांना कसं शिकवायचं, हे त्यांना शिकवून त्यांनी लाखो रुपये, करोडो रुपये कमावले असे लोक आहे माझ्याकडे. 100 पेक्षा जास्त युट्यूबला जाऊन बघू शकता तुम्ही. फक्त एवढं लिहायचं, सागर गारवे टेस्टिमोनियल किंवा सागर गारवे फीडबॅक, स्टुडंट्स फीडबॅक, एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला किती सारे व्हिडिओ मिळतील. ठीक आहे. नाव, आतापर्यंत मी 80 लाखापेक्षा जास्त पैसे फेसबुकवर खर्च केलेले आहे, म्हणून आय एम द राईट पर्सन टू टेल यू व्हॉट टू डू ऑन फेसबुक अँड व्हॉट नॉट टू डू, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. 1,000 पासून सुरुवात केली, 200 रुपयापासून पर डे, 200 रुपयापासून सुरुवात केली होती मी. आज माझं बजेट 3,000 5,000 रुपये पर डे असते. पर डे लावतो मी तेवढे पैसे फेसबुकला. सो आतापर्यंत 80 लाखापेक्षा जास्त पैसे खर्च केलेले आहे मागच्या 3 3.5 वर्षामध्ये. तर त्यामुळे आय एम द राईट पर्सन हु कॅन टेल यू, हु कॅन हेल्प यू टू स्टार्ट युअर जर्नी
की काय केलं पाहिजे फेसबुकवर ऍड करताना. ठीक आहे. मी अमेझॉन बेस्ट सेलिंग ऑथर आहे. माझं जे पुस्तक आहे ते बेस्ट सेलिंग पुस्तक आहे अमेझॉनला. तुम्ही जाऊन कधीही सर्च करा, अमेझॉनला जा आणि फक्त एवढं लिहा सागर गारवे बुक्स, तर तुम्हाला माझे पुस्तकं दिसून जातील. 50% त्याच्यावर ऑफ चालू आहे. तुम्ही ऑर्डर पण करू शकता जर तुमची इच्छा वाटली तुम्हाला तर. ओके. सोप्या इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक आहे. पहिलं पुस्तक जे आहे माझं त्याचं नाव आहे माइंडसेट टू लाईफ सेट. जेव्हा मी माझा माइंडसेट चेंज केला, माझं आयुष्य कसं बदललं ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर त्या पुस्तकाचं नाव ते आहे. दुसरा प्रश्न आहे, दुसरं जे पुस्तक आहे ते आहे डिजिटल कोचिंग मधून करोडपती कसं व्हाल तुम्ही, ते माझं दुसरं पुस्तक आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला लाईफमध्ये चांगलं बनायचं असेल, ग्रेट व्हायचं असेल ना, तर तुमच्यामधला गुड डिस्ट्रॉय केला पाहिजे. मी थोड्या वेळ आधीच आता बोललो, काय बोललो मी, की आपल्या आतमध्ये एक किडा असतो, आपल्या आतमध्ये एक बिमारी आहे. ती बिमारी काय आहे? आय नो, मुझे पता है, अरे ये सब तो मैं जानता हूं, अरे ये सब तो मुझे पता है. ही जी बिमारी आहे याला खतम करावं लागेल आपल्याला. आणि हे माझ्यामध्ये होते ऑब्व्हियसली, यार मी पण माणूसच आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ आय स्टार्ट माय जर्नी. एका फुटलेला फोन, एक लाकडी खुर्ची आणि एक खोका, याच्यापासून एक लॅपटॉप, याच्यापासून एक सुरुवात केली. 5, 6, 15, 20 लोक यायचे, त्यांना मी शिकवायचो. नंतर थोडा सेटअप अजून चांगला केला. टेबल सुद्धा नव्हता, अक्षरशः अक्षरशः सांगतो मी, माझ्याकडे टेबल सुद्धा नव्हता. सो दैट्स हाउ आई स्टार्टेड माय जर्नी. नाउ यू कैन इमेजिन की कहाँ से शुरुआत किया. ठीक आहे. मग असा सेटअप केला, थोडासा स्टुडिओ, हे बघा हे लाईट्स घरी बनवलेले लाईट्स आहे. अशी सुरुवात केली. मग थोडा अजून चांगला केला, एखादा माईक घेतला, एखादा हे घेतला, ते घेतला, कॅमेरा घेतला, थोडा अजून चांगला केला. आणि आत्ताचा जो माझा सेटअप आहे तो असा आहे. ओके. हा दुसरा इकडे लागलेला, तिकडून तो सेटअप लावलेला आहे. ठीक आहे. सो आता जो माझा सेटअप आहे हा जवळजवळ 3.5-4 लाखाचा सेटअप आहे पूर्ण स्टुडिओचा. ओके. सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी. आता लाईफ अशी आहे की चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या ऍक्टर्स सोबत भेटणं होते, बोलणं होते, त्यांचे पुस्तकं मी लिहित आहे, त्यांच्याशी भेटणं होते नेहमी. सुबोध भावे आहे, मुक्ता बर्वे आहे, एक शरद केळकर आहेत, मोठे मोठे जे कोचेस आहेत इंडियामधले, गौर गोपाल दासजी आहेत, दीपक बजाज आहेत, या लोकांशी भेटणं होते. मराठी क्रीडा चॅनलचे होस्ट आहेत, मोठ्या मोठ्या लोकांशी माझं भेटणं होते, त्यांच्याशी बोलणं होते. ह्या भार्गवी चिरमुले मॅडम आहेत, तुम्हाला माहित असेल, सेलिब्रिटी आहे, मराठी सेलिब्रिटी. हे पण एक हिंदी सेलिब्रिटी आहे, बॉलिवूड सेलिब्रिटी, तनाज इराणी. यांना आम्ही मागच्या इव्हेंटमध्ये बोलवलं होतं. आता पुढच्या इव्हेंटमध्ये, आता एक इव्हेंट आहे जुलैमध्ये, त्यामध्ये पण एक सेलिब्रिटी येणार आहे. सो आज आयुष्य हे पहिल्यापेक्षा फार वेगळं झालेलं आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल की याचा आणि फेसबुक ऍडचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे, खूप मोठा संबंध आहे. कसा? हे जेव्हा चेंज करता तुम्ही माइंडसेट, तेव्हा ऑटोमॅटिकली लाईफ चेंज व्हायला सुरुवात होते. लक्षात घ्या. लाईफ चेंज करण्यासाठी खूप सारं काही करायची गरज नाहीये. एक गोष्ट, एक वाक्य कॅन चेंज युअर लाईफ. कधीतरी फक्त आणि फक्त मर्सिडीजचे स्वप्न पाहणारा मुलगा कधीतरी स्वप्न पाहिलं असेल की यार कभी तो मर्सिडीज लेंगे लाईफ में. काय असते, कशी असते, त्याच्या आतमध्ये किती बटणं असतात, ऑटोमॅटिक असते का, काय असते, काहीच माहित नसलेला व्यक्ती 2018 पर्यंत टू व्हीलरनं फिरत होतो. आता माझ्याकडे मर्सिडीज ई क्लास आहे, मागच्याच वर्षी घेतली, 1 वर्ष झालं त्याला. ई क्लास तुम्हाला माहित आहे, ई क्लास इज द सेकंड टॉप मॉडेल ऑफ मर्सिडीज. चेक करून घ्या गुगलला प्राइस ई क्लासची काय आहे सध्या. ठीक आहे. ओके. सो दिस इज हाऊ माय लाईफ चेंज. कधी विचार नव्हता केला की आयुष्यात कधी भारताबाहेर जाईल, त्यामुळे कधी पासपोर्ट काढण्याची पण मेहनत केली नाही, कारण असं माहितच नव्हतं की आपण जाऊ. ओके. विश्वासच नसतो माणसाला स्वतःवर की हम कुछ कर भी पाएंगे. लास्ट इयर दुबईला 8 दिवसाची ट्रिप केली, तिकडे आम्ही स्वतःची कंपनी सुद्धा लॉन्च केली. सो नाऊ वी आर प्रेझेंट इन इंडिया अँड दुबई ऑल्सो. सो आज आम्ही इंटरनॅशनली पण काम करतो आणि इथे पण काम करतो. मराठीत हा प्रोग्राम घेता याचा अर्थ हा नाही, माझे काही प्रोग्राम इंग्लिशमध्ये पण चालतात, हिंदीमध्ये पण चालतात. ठीक आहे. पण हा प्रोग्राम स्पेशली महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, त्यामुळे हा प्रोग्राम मी मराठीमध्ये घेतो. ओके. सो नाव कम टू द टॉपिक. सो ही ही एवढी मोठी कहाणी सांगण्याच्या मागचं फक्त एकच उद्देश होतं, जे की एकदम प्युअर आणि निखळ उद्देश आहे. ते आहे की तुमच्यामध्ये जर का एखादा आता कुठला सागर गारवे बसलेला असेल, सो मित्रा, होप सोडू नको, आशा सोडू नको. यू कॅन ऑल्सो बी द नेक्स्ट स्टार. स्वतःवर विश्वास ठेव फक्त, बस एवढंच माझं म्हणणं आहे. एवढ्यासाठी मी एवढी हे सांगतो असतो गोष्ट. ठीक आहे. सो भारतामध्ये 47,470,000,000 म्हणजे 47 लोक असे आहेत की जे फेसबुक ऍड, सॉरी, जे सोशल मीडिया, इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करतात. फेसबुक ऍड जर तुम्हाला शिकायची असेल तर 2 लेवलमध्ये शिकली जाते, एक बेसिक आणि एक ऍडव्हान्स. बेसिक तुम्ही आता शिकत आहात माझ्यासोबत, आणि ऍडव्हान्स तुम्हाला
तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी सांगितलं जाईल की ऍडव्हान्स काय आहे. ओके, नाउ लेट्स अंडरस्टँड फर्स्ट क्वेश्चन विच इज बेसिक क्वेश्चन इन युअर माइंड, दॅट इज व्हॉट इज फेसबुक ऍड. फेसबुक ऍड काय आहे? तर फेसबुक ऍड हे आहे की जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देता, लक्षात घ्या आता इम्पॉर्टंट, लक्षात घ्या शेवटचे 20-25 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देता आणि त्याला सांगता की माझी ऍडव्हर्टाइजमेंट कर, कुठे? तुझ्या प्लॅटफॉर्मवर, तर तो तुमची ऍडव्हर्टाइजमेंट करतो, त्याला फेसबुक ऍड म्हणतात. मग तुम्ही फेसबुकला का पैसे देणार ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी? किंवा एखादा व्यक्ती जो बिझनेस ओनर आहे, ज्याचा बिझनेस आहे, ज्याच्याकडे प्रॉडक्ट आहे, तो फेसबुकला का पैसे देणार? तर कारण हे आहे की फेसबुककडे काय आहे? कम्युनिटी. कम्युनिटीला मराठीत काय म्हणतात? सिंपल भाषेमध्ये लोक आहेत फेसबुककडे, बरोबर आहेत का? येस नो? कितीतरी हजारो, लाखो, करोडो लोक असतील की ज्यांचे अकाउंट्स फेसबुकला त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजे काय म्हणतो याला आपण? कम्युनिटी आहे फेसबुककडे, म्हणून आपण फेसबुकला पैसे देतो आणि त्याला सांगतो की हे जे तुझी कम्युनिटी आहे याच्यामध्ये माझं प्रॉडक्ट किंवा माझी सर्व्हिस दाखव. दाखव म्हणजे काय कर? ऍडव्हर्टाइजमेंट कर. आणि या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी काय करेल? मी तुला पैसे देईल, राईट? आणि जेव्हा तुम्ही त्याला पैसे देता ऍडव्हर्टाइजमेंटसाठी, तेव्हा तो या कम्युनिटी मधले काही लोक काय करतो? त्यांच्यापर्यंत तुमची ऍडव्हर्टाइजमेंट घेऊन जातो आणि ते प्रॉडक्ट, तुम्ही विकत असलेले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जर का या कम्युनिटी मधल्या लोकांना आवडले, तर ते तुमचं प्रॉडक्ट काय करतात? विकत घेतात किंवा तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय करतात? इंटरेस्ट दाखवतात. काय करतात? इंटरेस्ट दाखवतात. ओके, इज इट क्लिअर? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. फेसबुक ऍड काय आहे समजलं? इज इट क्लिअर? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. माझी भाषा हिंदी, मराठी आणि इंग्लिश हे तिन्ही मिक्स होते, त्यामुळे लक्ष ठेवायचं. दुसरी महत्वाची गोष्ट की स्पेलिंग कडे दुर्लक्ष करायचं, ठीक आहे? कारण आपण स्पेलिंग शिकायला नाही आलो, आपण इंग्लिश स्पीकिंग नाही शिकायला आलो इथं, आपण इथं फेसबुक ऍड शिकायला आलो, ठीक आहे? सो व्हॉट इज फेसबुक ऍड? क्लिअर? क्लिअर एव्हरीबडी? फेसबुक ऍड काय आहे? जेव्हा आपण फेसबुकला पैसे देतो आणि फेसबुक आपली ऍडव्हर्टाइजमेंट करतो. कुठं करतो? त्याच्या कम्युनिटीमध्ये. नंबर 2, फेसबुक ऍड जर का तुम्हाला करायची आहे, उद्या तुम्ही म्हटलं की सर मला फेसबुक ऍड करायची, लक्षात घ्या 5 दिवसात तुम्हाला फेसबुक ऍड शिकवणार आहे मी, ओके? विच इज अ व्हेरी बिग डील, विच इज अ व्हेरी बिग टास्क. ओके, सर मला फेसबुक ऍड करायची आहे, तर मला काय इम्पॉर्टंट आहे? खूप लोक तुम्हाला खूप काही गोष्टी सांगतील, लँडिंग पेज पाहिजे, फनल पाहिजे, XYZ पाहिजे, है ना, ढमकं टमकं पाहिजे, काहीच नाही पाहिजे. दिस इज द ओनली प्रोग्राम विच इज आय कॉल्ड सिम्पलेस्ट प्रोग्राम इन ऑल इंडिया. ऑल इंडिया कुठेही जाऊन बघून घ्या तुम्ही, याच्यापेक्षा सिंपल प्रोग्राम तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला फक्त 5 गोष्टी पाहिजे. नंबर 1, एक तुम्हाला ऍड क्रिएटिव्ह पाहिजे, ज्याला तुम्ही पोस्टर म्हणू शकता आपल्या सोप्या आणि साध्या मराठी भाषेमध्ये. फेसबुकचं पोस्टर पाहिजे एक, ओके? नंबर 2 काय पाहिजे? ऍड कॉपी पाहिजे. ही ऍड कॉपी कशी तयार करायची? तिसऱ्या दिवशी शिकणार आहोत, काळजी करायची नाही. नंबर 3 काय पाहिजे? ऑडियन्स पाहिजे. ऑडियन्स, की नेमकं माझ्या प्रॉडक्टची किंवा माझ्या सर्व्हिसची गरज कुणाला आहे हे लोक माहीत पाहिजे तुम्हाला. ओके, हे पण आपण शिकणार आहे उद्या, काळजी नका करू, उद्या शिकणार आहे आपण. उद्या नाही तर परवा शिकू जास्तीत जास्त, ठीक आहे? पण हे शिकणार आहे. त्यानंतर फेसबुक पेज पाहिजे. तुम्ही जे फेसबुक वापरता त्यावरून ऍडव्हर्टाइजमेंट होत नाही, त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिकली एक पेज तयार करावं लागते. मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर हे पेज कसं तयार करायचं? तर मी काय म्हणेल, मैं हूं ना, टेन्शन काय को लेना पडता. तर मी तुम्हाला एक रेकॉर्डेड कोर्स देणार आहे आज रात्री. जे लोक इथे आहेत माझ्यासोबत, आत्ता जे लोक माझ्यासोबत इथे आहेत, फक्त त्यांच्यासाठी मी एक रेकॉर्डेड कोर्स देणार आहे. तो कोर्स आहे 1.5 तासाचा, फक्त किती? फक्त 1.5 तासाचा. तो कोर्स बघायचा आणि त्याच्यामधला पण फक्त एकच व्हिडिओ बघा जर तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे असेल तर. तो व्हिडिओ असेल 4-5 मिनिटाचा. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मी पेज कसं तयार करायचं. तुम्ही जर का अगदी बिगिनर असाल, बिगिनर, तरीही तुम्ही पेज तयार करू शकाल, ठीक आहे? नंबर 2, आता काही लोक म्हणतील सर माझ्याकडे तर लॅपटॉपच नाही, माझ्याकडे तर कम्प्युटरच नाही. घाबरू नको, एक व्हिडिओ असा पण तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये हे शिकवलं आहे की मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे तयार कराल फेसबुक पेज, ठीक आहे? झाले प्रॉब्लेम सॉल्व्ह? ओके, नाव आता जे लोक रेकॉर्डिंग बघत असतील ते म्हणतील सर आम्हाला कसं मिळणार? तर घाबरू नका, तुमच्यासाठी ग्रुपमध्ये मी शेअर करून देईल. पण दिस इज ओनली फर्स्ट अँड लास्ट टाइम, ओके? कारण की आज बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट पण आल्या की सर आम्ही जॉब करतो, आम्हाला शक्य नाही, 6 वाजेपर्यंत असते, XYZ असते, जे काही असेल ते. तर ठीक आहे यार, अभी अभी दे ही रहे तो पूरा खुल के दो, येस और नो, है की नाही? थांबून थांबून देण्यात काय अर्थ आहे? द्यायचं आहे तर पूर्ण द्या, बरोबर आहे की नाही? नंबर 5, बिझनेस अकाउंट पाहिजे तुम्हाला. फेसबुकचं बिझनेस अकाउंट तुम्हाला तयार करावं लागेल.
तर याचा व्हिडिओ सुद्धा त्याच कोर्समध्ये आहे. म्हणजे तुम्ही आज तुमचा होमवर्क काय लक्षात घ्या, दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. एक तर तुम्हाला पेज बनवायचं आहे आणि एक तुम्हाला बिझनेस अकाउंट बनवायचं. हे कराल का हो तुम्ही आज? येस नो? किती लोक सिरियसली करतील हे सांगा बरं, जरा टाईप करा बरं, मी जरा चॅट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आठवण करून देतो. पुन्हा एकदा आठवण करून देतो. जर का तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या नाही तर 5 दिवस इथं येऊन काहीच फायदा नाही. ठीक आहे. जर का मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर कमीत कमी 40% काम तुमचं होऊन जाईल, हे तुम्हाला मी गॅरंटी सांगतो. ठीक आहे. आता तुम्ही पेज केलं की नाही केलं हे मला कसं माहित पडेल? तुम्ही तर म्हणाल हो सर मी केलं, पण मला प्रूफ कसं भेटेल? तर तुम्ही काय करायचं, पेज केल्यानंतर पेज क्रिएट झालं तुमचं, हे झाल्यानंतर याचा काढायचा स्क्रीनशॉट. काय काढायचा? स्क्रीनशॉट. आणि हा स्क्रीनशॉट टाकायचा ग्रुपमध्ये. लक्षात घ्या, अजून संपलं नाही. ग्रुपमध्ये टाकायचं आणि त्याच्या खाली तुमचं नाव लिहायचं, जे काही तुमचं नाव असेल ते ओरिजिनल नाव, हा जे आधार कार्डवर आहे ते नाव लिहायचं इकडे. ठीक आहे. ओके. एवढं जर का तुम्ही मी जे 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 ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या जर का स्टेप बाय स्टेप करत गेले ना, 5 दिवसानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की सर मजा आ गया, बहुत कुछ सीखा मैंने. ओके, गॅरंटेड. त्यानंतर बिझनेस अकाउंट करायचं, याचा स्क्रीनशॉट टाकायची गरज नाहीये, फक्त पेजचा स्क्रीनशॉट टाका. आता तुमचा आजचा होमवर्क काय आहे? पेज बनवणे आणि बिझनेस अकाउंट बनवणे. याचे व्हिडिओज दिले जातील तुम्हाला इमिजिएट, हा क्लास संपायच्या आधी. काळजी करू नका, क्लास संपायच्या आधी व्हिडिओ दिले जातील. ठीक आहे. तर ह्या 5 गोष्टी जर का तुमच्याकडे असतील मित्रांनो, तर तुम्ही फेसबुक ऍड करू शकता. कोणीच तुम्हाला थांबू शकत नाही. मार्क झुकरबर्ग सुद्धा तुम्हाला थांबू शकत नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. चलो आगे बढ़े. थोडी थोडी कॉमेडी करणे गरजेचे असते, नाही लोक बोर होतात. बरोबर आहे की नाही? चला पुढे जायचं. ओके, ठीक आहे. तर याला म्हणतात फेसबुक पेज. असं तुमचं फेसबुक पेज तयार होईल. ठीक आहे. ओके, ते काय इम्पॉर्टंट आहे, कारण हे पेज असल्याशिवाय तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट नाही रन करू शकत. आता काही लोकांचा इथे मला प्रश्न येतो, तो पण मी क्लिअर करून देतो डाऊट, की सर इंस्टाग्राम ऍड कशा करायच्या? इंस्टाग्राम, काही लोक तर मला म्हणतात सर इंस्टाग्राम ऍड नाही शिकवणार का तुम्ही? लक्षात घ्या, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे एकाच मालकाचं आहे. तर जेव्हा तुम्ही फेसबुक पेज बनवता, ओके, यामध्येच तुम्ही इंस्टाग्राम कनेक्ट करू शकता. आणि जेव्हा तुम्ही फेसबुकला ऍडव्हर्टाइजमेंट लावता, ही ऍडव्हर्टाइजमेंट आपोआप काही न करता इंस्टाग्रामवर दिसते. त्यामुळे तुम्हाला इंस्टाग्रामवर वेगळी ऍडव्हर्टाइजमेंट, वेगळं अकाउंट, वेगळं काहीच करायची गरज नाही. जे तुमचं अकाउंट ऑलरेडी असेल त्या अकाउंटला फक्त जोडा. कशासोबत? फेसबुकच्या पेज सोबत, आणि झालं काम. आता तुम्ही म्हणाल सर ते कसं जोडायचं? डोंट वरी, थर्ड डे, तीसरे दिन बता दूंगा आपको. ओके, चलो आगे बढ़े. तर हे 5ही दिवस जे आहे ना, हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जर का तुम्ही कुठलाही दिवस मिस केला, सो गाइज आई एम व्हेरी सॉरी, आप कनेक्शन खो दोगे उसके बीच में. तुम्हाला अधिकाधिक मदत व्हावं त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, जे काही आम्ही शिकवू त्याची रेकॉर्डिंग 24 तास अवेलेबल असेल तुमच्याकडे आमच्या युट्यूब चॅनलवर. युट्यूब चॅनलचं नाव आहे सागर गारवे मराठी, हे नाव आहे. त्याची लिंक देण्यात येईल तुम्हाला. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या गोष्टी पण तुम्हाला मिळतील. सबस्क्राईब करायचे काही पैसे लागत नाही आपल्याला, बरोबर आहे की नाही? तरी काही लोक सबस्क्राईब करत नाही राव, तरी पण सबस्क्राईब करत नाही लोक. सांगा, फ्री है फ्री, तरी पण नहीं सब्सक्राइब करो. अरे एवढी तो हेल्प करा यार, एक इंसान तुम्हारे लिए इतना कुछ कर रहा है, उसको इतनी तो हेल्प कर दो. येस और नो? पेज क्रिएट केला आहे बट बिझनेस अकाउंट नाही आहे, काय हरकत नाही. जुगल सर, मॅडम, जे काही असेल तुम्ही, मला माहित नाही कोणा शेळके, तर असू द्या. पेज आहे ना तुमचं, व्हेरी गुड. फक्त पण तरी तो व्हिडिओ बघा, कारण त्या पेजमध्ये काही चुका केल्या असतील तुम्ही, तर ते बरोबर करू शकता तुम्ही आज. बरोबर आहे सर, माझं ऑलरेडी पेज आहे भारत सर, नो प्रॉब्लेम. असू द्या, त्या पेजमध्ये काही चुका असतील तर त्याला बरोबर करून घ्या, फक्त व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. आता मी पोस्टर हे बोललो होतो, पोस्टर, तर ते पोस्टर कसं बनते? असं बनते. आता तुम्ही म्हणाल की हे कसं बनवायचं, तर canva.com नावाची एक साईट आहे, माहिती आहे तुम्हाला? canva.com, हे पण त्या फ्री कोर्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला. बोला, सांगा. आता काय राहिलं बघा बरं, हे तर सगळं रेडी करून देते मी. लोक म्हणतात की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट शिकवणार का? अरे मी जेवढं शिकवतो ना फ्रीमध्ये, एवढं कोणी 2,000 शिकवत नाही, 5,000 नाही शिकवत, हे गॅरंटी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर हे पोस्टर कसं बनवायचं हे पण शिकवलेलं आहे त्या फ्री कोर्समध्ये, जो तुम्हाला आज देणार आहे 1.5 तासाचा. ठीक आहे. तर हे पण बघून घ्या. हे पण, आणि याच्यावर आपण पर्सनली पण म्हणजे ऍक्टिव्हली पण काम करू लाईव्ह मध्ये 4-5 दिवसामध्ये. क्लिअर? याला म्हणतात पोस्टर. तुम्हाला मी पेजही दाखवलं. ओके, बिझनेस अकाउंटचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, तुमचं सगळं सॉल्व्ह केलं. ठीक आहे. आता हे आहे फ्री. आता हे माझे काही स्टुडंट आहे, कोणी न्यूमरोलॉजी शिकवते, कोणी ऍस्ट्रोलॉजी शिकवते, कोणी वास्तुशास्त्र शिकवते, कोणी फेसबुक ऍड शिकवते, कोणी वजन कमी कसं करायचं, जास्त कसं करायचं आहे ना, हर्ब लाईफ वाले वगैरे असतात ते ते पण माझे भरपूर सारे स्टुडंट आहे. ओके, हेल्थ कोच आहेत. तर हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी शिकवणारे लोक आहेत, हे त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. हे आम्ही क्रिएट करून दिले त्यांना.
त्यांना शिकवलं कशा क्रिएट करायच्या. आता मला सांगा, अशी जर ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या समोर आली तर तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल की नाही? येस नो. किती लोक क्लिक करतील येस नो इन द चॅट बॉक्स? करतील का क्लिक अशा प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट? तर याला म्हणतात कलर कॉम्बिनेशन, शब्द काय वापरायचे, काय लिहिलेलं आहे, हे सगळं शिकावं लागते. समजलं काय? असंच नाही चालत. तर हे सर्व शिकणार आहात तुम्ही की कलर कॉम्बिनेशन काय वापरायचे. हे जे वर लिहिलेलं असते ना, महिलाओं के लिए खास, अभी महिलाएं भी होगी डिजिटल, इथे जे लिहिले ना, मोबाईल न्यूमरोलॉजी शिका आपल्या मराठी भाषेत, आता मोबाईल नंबर सांगेल तुमचे भविष्य, हे जे आहे ना, याला काय म्हणतात माहिती आहे का? याला म्हणतात हुक. लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. याला काय म्हणतात? हुक. हुक म्हणजे जे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर माणसाचं लक्ष त्याच्याकडे जाईल. हुक म्हणतात याला, हुक. काय म्हणतात? हुक. तर हे हुक कसे क्रिएट करायचे हे सर्व आपण शिकणार आहोत. आता मला सांगा बरं, किती लोकांना असं वाटते की यार मजा आ रहा है सीखने में, टाइप मजा इन द चैट बॉक्स. किती लोकांना मजा येत आहे? टाइप मजा इन द चैट बॉक्स. जेव्हा जेव्हा मी चॅट बॉक्सचं नाव घेतो, लक्षात ठेवा, ऊपर वाला सीसीटीव्ही देख रहा है, जो मांगोगे वही मिलेगा. यस और नो? हाँ. अगर मांगोगे कि अरे यार क्या जिंदगी है, तो जिंदगी बकवासी होने वाली है मेरे भाई. अगर बोलोगे कि अरे क्या बेहतरीन जिंदगी है यार, फ्री में 5 दिन सीखने को मिल रहा है, और क्या चाहिए? ओके. तर और बेहतर कुछ मिलेगा. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. ज्यांनी ज्यांनी टाईप केलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके. ऑलमोस्ट 6 वाजायला आलेले आहे, पण तरी काळजी करू नका, कारण की आपण 15 ते 20 मिनिटं एक्स्ट्रा घेणार आहे आणि प्रत्येक दिवशी 15-20 मिनिटं एक्स्ट्रा होतील, कारण माझ्याकडे एवढं नॉलेज आहे. म्हणजे नॉलेज म्हणजे जे आहे ते. ओके. तर ते मला असं वाटतं की ते देऊन द्या, बाकी कशाला ठेवा, है ना. तर मी हा भेदभाव नाही करणार कधी की बाबा फ्री वाले स्टुडंट आहे तर मी यांना एवढंच सांगेल. जे जे येईल आतमधून 5 दिवसात ते सगळं काही देऊन देईल तुम्हाला, काळजी करू नका. ओके. आय एम 100% शुअर अबाउट इट. मी थांबवणार नाही कोणतीच गोष्ट. ओके. तुमचे क्वेश्चन आन्सर शेवटी घेणार आहे मी, काळजी नका करू. कोणीतरी एक अनॉनिमस आहे, ज्यांनी नाव नाही टाकलं, त्यांनी लिहिलं की तुम्ही एसईओ पण शिकवता का? नाही, मी एसईओ नाही शिकवत. ठीक आहे. कोणीतरी लिहिलं डिफरन्स बिटवीन पोस्ट अँड बूस्ट अँड ऍड क्रिएट. व्हेरी गुड. व्हेरी गुड क्वेश्चन. आय अप्रिशिएट यू फॉर दिस क्वेश्चन, विजयजी. बूस्ट पोस्ट कधीच करू नका आयुष्यात, लक्षात घ्या. टोटली वेस्ट ऑफ मनी. बूस्ट येते ना, बूस्ट लिहून येते बऱ्याचदा तुमच्या याच्या खाली. कधीच करू नका हे. हे जर तुम्ही करत असाल ना, वेस्ट ऑफ मनी. याच्यापेक्षा ऍडव्हर्टाइजमेंट करू नका. हॅलो. ऍडव्हर्टाइजमेंट करू नका जर का बूस्ट करत. हे वेस्ट ऑफ मनी आहे. हा फेसबुकचा एक फंडा आहे तुमचे पैसे खाण्याचा. हॅलो. फेसबुकचा एक फंडा आहे हा तुमचे पैसे खाण्याचा. अरे फेसबुक एवढी मोठी कंपनी आहे, तिला पण पैसे पाहिजे की नाही? मला सांगा तुम्ही. कुठून येतील ते पैसे? असे ते बूस्ट दाबलं तुम्ही की पैसे गेले तुमचे. समजलं? कधीच बूस्ट करू नका कुठलीच पोस्ट. झिरो रिझल्ट. आय गॅरंटी यू, झिरो. ओके. अगदी झिरो. पुढं. फॉर हुम फेसबुक ऍड इज इम्पॉर्टंट. फेसबुक ऍड कुणासाठी आहे लक्षात घ्या. इथे जेवढे लिहिलेले आहे मी गोष्टी, त्या सर्वांसाठी फेसबुक ऍड आहे. बघून घ्या काय काय याच्यामध्ये. मेकअप आर्टिस्ट असाल, रिअल एस्टेटमध्ये असाल, फर्निचरचा बिझनेस असेल, इन्शुरन्स एजंट असाल, हेल्थ कोच असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, कोचिंग क्लासेस असतील तुमचे, हॉटेल असेल, ग्राफिक डिझायनर असाल, बिझनेस ओनर असाल, नेटवर्क मार्केटिंग करत असाल, होम मेकर घरी बसलेले असाल आणि पैसे कमवायची इच्छा असेल, डॉक्टर्स असाल, कोचेस असाल, इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप असेल, मोबाईल रिटेलर असाल तुम्ही, आयुर्वेदिक डॉक्टर असाल, योगा गुरु असाल, स्मॉल बिझनेस असेल तुमचा, क्लॉथ स्टोअर असेल, यापैकी तुम्ही कुठेही जरी असाल तरीही तुमच्यासाठी फेसबुक ऍड आहे आणि तुम्ही फेसबुक ऍड करू शकता. आता काही लोक म्हणतील की सर मी याच्यात कुठंच नाही, मी स्टुडंट आहे. अरे बाबा, तू दुसऱ्यासाठी बिझनेस ऍड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्यासाठी फेसबुक ऍड करू शकतो. 4-5 क्लायंट शोधून घे आणि दर महिन्याकडून त्यांच्याकडून पैसे घे. सिंपल गोष्ट आहे. आणि त्यांचे फेसबुक ऍड करून दे, त्यांना कस्टमर आणून दे, ते तुला इझिली पैसे देतील. येस ऑर नो? मग मी डिजिटल मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट होईल का, असे प्रश्न विचारतात काही लोक मला. मी त्याला म्हणतो की बाबा एक काम कर ना, मी काय जादूगर थोडी आहे की नाही. मी 5 दिवसात तुला जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करेल. मुद्दा डिपेंड तुझ्यावर आहे की तू किती शिकतो. आणि त्यानंतरही तुला मेहनत करावं लागेल, शिकावं लागेल. येस नो? बरोबर आहे की नाही? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. किती लोक ऍग्री करतात? हम्म. येस, एफर्ट्स घ्यावं लागतील. मी आधीच क्लिअर केलं माझ्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये. सो फेसबुक ऍड कुणासाठी आहे? त्या प्रत्येकासाठी फेसबुक ऍड आहे ज्याच्याकडे कुठलं तरी प्रॉडक्ट किंवा कुठली तरी सर्व्हिस आहे. तुम्ही कार वॉशिंग करता का? फेसबुक ऍड करू शकता. कार तुम्ही रिपेअरिंग करता का? फेसबुक ऍड करू शकता. तुमच्याकडे प्रॉडक्ट आहे का, कॉस्मेटिकचं असू द्या, कोणतंही असू द्या, प्रॉडक्ट आहे, तेल आहे. माझे एक विद्यार्थी तेल विकते, तेल डोक्याला लावायचं तेल.
केरळची कोणती तरी औषधी घेऊन आली आहे ते, आणि त्याचं तेल बनवते घरी, 3 लिटर 5 लिटर असं काहीतरी, आणि बॉटल्स आणलेले आहे मस्त, आणि त्याच्यामध्ये पॅकिंग करून ते सेल करते. माझा एक विद्यार्थी आहे, ते कार वॉशिंगचं त्याचं शोरूम आहे, त्याची ऍड लावून त्याने कार वॉशिंगचे कस्टमर वाढवले. सो दिस कॅन बी पॉसिबल फॉर एनीबडी अँड एनी बिझनेस, डोंट वरी अबाउट इट. ओके, नाव मिनिमम फेसबुकचा सर खर्च किती आहे, एक्सपेन्स किती आहे सर? याला मी पहिली गोष्ट तर एक्सपेन्स म्हणत नाही, याला मी इन्व्हेस्टमेंट म्हणतो. पण तुमच्या काही लोकांसाठी की बाबा एक्सपेन्स किती आहे, तर 100 रुपये पर डे, कमीत कमी एवढा खर्च तुम्हाला करावा लागेल. काही लोक मला हेही विचारतात की सर, ते लोक तर म्हणतात की 100 रुपये पर डे मध्येच होते ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट होते ना 100 रुपये पर डे मध्ये, पण ती ऍडव्हर्टाइजमेंट कशी करायची हे शिकावं लागेल ना बाबा. येस नो, की तशीच होईल ती ऍडव्हर्टाइजमेंट. काही लोक मला हे म्हणतात, सर तुम्ही करून द्या मग आमची ऍडव्हर्टाइजमेंट. मी म्हणतो मी करून देतो. माझे चार्जेस आहेत 35,000 रुपीज पर मंथ. मी करून देतो तुमची ऍडव्हर्टाइजमेंट, सगळं काही मी करतो. आता मला सांगा, 35,000 रुपीज द्यायला परवडेल की एकदा कोर्स करून शिकून घ्यायला परवडेल? येस नो. ऑप्शन नंबर 1, 35,000 रुपीज पर मंथ द्या, किंवा ऑप्शन नंबर 2, एकदा कोर्स करा आणि शिकून घ्या. कुठला ऑप्शन चूज कराल, 1 or 2? मी असतो तर मी तर 2 ऑप्शन चूज केलं असतं, तुम्हाला क्लिअरली सांगतो. कशाला मी माझे पैसे वेस्ट करू? येस और नो? जेवढे पैसे मी तुम्हाला देत आहे ऍडव्हर्टायझिंगचे, तेवढे पैसे मी ऍडव्हर्टायझिंगवर खर्च नाही करू. 35,000 रुपये एखाद्या एजन्सीला दिल्यापेक्षा मी 35,000 रुपये माझ्या ऍडव्हर्टायझिंगवर खर्च करेल ना दर महिन्याला. येस और नो? अभ्यास करेल मी, अजून काय होईल जास्तीत जास्त, अजून 2 महिने लागतील मला ऍडव्हर्टाइजमेंट करायला. पण एकदा केल्यावर तर मी आयुष्यभर करू शकेल ना. येस नो? राईट? फक्त पहिले बिगिनिंग लेवलला मला हेल्प घ्यावं लागेल. येस नो? सो फेसबुक ऍडवर तुम्ही 100 रुपये पर डे, म्हणजे 3,000 रुपये महिना पासून पण सुरुवात करू शकता. तुम्ही जर का 100 रुपये पर डे ची ऍड लावता, लक्ष देऊन ऐका आता इथे काय म्हणतो मी. काही लोक म्हणतात की सर माझ्याकडे 1,000 रुपये आहे, मग कसं करायचं? तर 100 रुपये पर डे ची ऍड जर तुम्ही 10 दिवस लावली तर तुमचा 1,000 रुपये खर्च झाला. जर का तुम्ही 30 दिवस लावले तर तुमचा 3,000 रुपये खर्च झाला. प्लस याच्यामध्ये 18% जीएसटी घेते फेसबुक तुमच्याकडून, जर का तुम्ही इंडियन कस्टमर असले तर. आता चुका काय होतात ते लक्षात घ्या. छोटीशी चूक सांगतो एक माझ्या विद्यार्थिनीची, ज्यांनी आता मागच्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतली. ठीक आहे, त्या मॅडमनी काय केलं, स्वतः अकाउंट तयार केलं, स्वतः सगळं काही केलं, कुणाचा तरी कोर्स केला असेल त्यांनी. त्यांनी अकाउंट जे आहे ना, ते इंडिया ऍड करायच्या ठिकाणी त्यांनी युएस करून टाकलं ऍड. काय केलं? युएस. आता ते मॅडम पैसे टाकत आहे त्यांच्या अकाउंटमध्ये, तर पैसेच जात नाहीये. का बरं? कारण की युएस त्यांचं रजिस्टर झालेलं आहे, आणि युएस चं रजिस्टर झाल्यामुळे इंडियन करन्सी ते ऍक्सेप्टच करत नाही. तर आता त्यांना ऍडव्हर्टाइजमेंटच लावता येत नाहीये. पण योगायोगाने त्यांनी 2-3 महिने प्रयत्न केले, काही जमलं नाही. त्यांनी माझा हा फ्री सेशन अटेंड केला आणि माझ्या पेड सेशन मध्ये ते आले. मग मी त्यांचं अकाउंट बघितलं, तर त्यांना मी 5 मिनिटात हा प्रॉब्लेम सांगितला की हा प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम त्यांना पुढचे 6 महिने पण सापडला नसता, हे पण सांगतो मी तुम्हाला. हा असते फरक एका कोच सोबत काम करण्याचा आणि स्वतः काम करण्याचा, स्वतः गाडी चालवण्याचा आणि ट्रेनरला बाजूला बसून गाडी चालवण्याचा. हा फरक असते. तो तुम्हाला सांगेल की या इथून गाडी जाते की नाही जात, आणि तुम्ही काय म्हणाल की चल बा मी टाकून पाहतो जाते की नाही, गेली तर गेली. ठीक आहे? किती लोकांना समजत आहे मी काय बोलत आहे? येस नो इन द चॅट बॉक्स. सो त्यांना मी 5 मिनिटात सांगितलं की तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही युएस अकाउंट ऍड केलेला आहे, त्यामुळे हे होत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. प्रॉब्लेम कोणताही असू द्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ओके, त्याचं नका काळजी घेऊ. काही लोकांचे अकाउंट पण बॅन होतात. अकाउंट बॅन झालं सर माझं, ते पण सॉल्व्ह होते, सगळं सॉल्व्ह होते. ठीक आहे? येस. डिपेंडिंग अपॉन द प्रॉडक्ट, प्रॉडक्टची जे काही प्राइस असेल त्यानुसार तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लावू शकता, त्यानुसार तुम्ही खर्च करू शकता. आता काही लोक मला हे विचारतात की सर, फेसबुक ऍडवर जर का मी 100 रुपये लावले, हा खूप महत्वाचा प्रश्न असते बरं लोकांचा, की 100 रुपये जर का लावले तर मला किती प्रॉफिट होईल? व्हेरी गुड क्वेश्चन. हे डिपेंड करते की तुमचं प्रॉडक्ट काय आहे. तुमचं प्रॉडक्ट जर का आहे फ्लॅट, 2 BHK 1 BHK फ्लॅट, तर फ्लॅटची किंमत किती आहे? 50 लाख 1 करोड. ठीक आहे? तर मग तुम्ही जर समजा 3,000 रुपये खर्च केले, तर तुम्ही महिन्याला 10 लाख रुपये 20 लाख रुपये पण कमवू शकता, कारण की प्रॉडक्ट तुमचं महाग आहे. पण तुमचं प्रॉडक्ट आहे 500 रुपयाचं समजा. आता जशी एक ते माझी स्टुडंट आहे, ती काय करते, तेल विकते, तेल डोक्याला लावायचं तेल. आणि या तेलाने काय होते की केस वाढतात, असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी रिझल्ट काढलेले आहे असे. तर ते 500 रुपयाची एक बॉटल आहे, काहीतरी 250 ग्रामची एक बॉटल आहे. ठीक आहे? ओके. तर आता ही जर का 100 रुपये पर डे खर्च करत असेल समजा, आणि हिला समजा दररोजची एक जरी ऑर्डर आली, दररोजची एक म्हणत आहे मी, फक्त लक्षात घ्या, मी फार
एकदम प्रॅक्टिकल बोलणारा माणूस आहे आणि एकदम ऑथेंटिक बोलणार. मी काही जास्त मोठे मोठे स्वप्न तुम्हाला दाखवत नाही की तुम्ही करोड रुपये कमवाल आणि हे कराल आणि ते माझं म्हणणं काय, करोड कमवण्यासाठी पहिले तू 10,000 कमवून घे बाबा, नंतर करोडवर जा. बरोबर आहे की नाही? येस नो किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. पहिले 10,000 तर कमवून घे, नंतर करोडच्या गोष्टी कर. येस और नो? सिंपल सी बात है यार. जब 10,000 कमाएगा तब 20 का सोचेगा, जब 20 कमाएगा तब 50 का, फिर 1 लाख, फिर 10 लाख, फिर 1 करोड़ ना. की आताच विचार करशील अरे 1 करोड. पहिले तू 10,000 तर कमव, नंतर पाहू पुढचं काय आहे. तर आता ह्या पोरीनी जर का 100 रुपये खर्च केले फेसबुकला आणि हिला एक जरी ऑर्डर आली रोजची, एक फक्त एक ऑर्डर पर डे, हा ना, म्हणजे 30 दिवसाच्या किती ऑर्डर झाल्या हो? 30 ऑर्डर झाल्या. बरोबर आहे? गुन्हेला 500 करा बरं, किती झाले? 5 त्रिक 15,000 रुपये. बरोबर आहे? हिने 15,000 कमवले याचा अर्थ. बरोबर आहे? आता या 15,000 तिने 100 रुपये प्रमाणे खर्चही तर केला ना, म्हणजे 3,000 रुपये तिने फेसबुकला खर्च केले. बरोबर आहे? आता हे तेल बनवायला काहीतरी कॉस्टिंग आली असेल, ते तर तिने प्रॉफिटमध्येच विकलं असेल ना समजा. बरोबर आहे की नाही? राईट. समजा तिला तेल बनवायला 100 रुपये खर्च आला, म्हणजे 3,000 रुपये तिकडे गेले, बॉटल बिटल सगळं पॅकेजिंग वगैरे. तर 6,000 रुपये तिचे गेले. पण घरी बसून तिने कितीचा बिझनेस केला? 9,000चा. फक्त एक जरी ऑर्डर रोज आली तर फेसबुकवरून रोजच्या 10 पण ऑर्डर येऊ शकतात, आय गॅरंटी यू. ओके. तिला काहीतरी मला वाटते अप्रॉक्सिमेटली ऍव्हरेज काहीतरी 7-8 ऑर्डर तिच्या रोजच्या असतात, 7 to 8. आताच चालू केलं, 1.5 ते 2 महिने झाले असतील मॅक्सिमम, 2-1 महिने झाले असतील. ओके. आता समजा एक ऍव्हरेज पकडू आपण, किती दिवसाला 5 ऑर्डर करते, फक्त 5. किती? 5 गुन्हेला 500 किती झाले? 2,500 रुपये पर डेचे ऑर्डर करते ते. गुन्हेला 30 दिवस करा, कारण की रोजच येतात, त्याच्यामध्ये काही सुट्टीचा प्रश्न नाही, संडे नाही, मंडे नाही, काहीच नाही. ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे तुमची, ऑर्डर रोज चालू आहे. 25 त्रिक 75, 75,000चा बिझनेस करू शकते ती महिन्याला. आता करतही असेल कदाचित, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, पण 75,000चा बिझनेस केला. ओके. खर्च किती केला रोज? किती खर्च केला? 100 ते 200 रुपये, मॅक्सिमम 200 केला समजा. किती खर्च केला? 6,000 रुपये. ओके. 6,000 रुपये खर्च करून 75,000 रुपीज प्रॉफिट केलं. दिस इज व्हॉट इज द मॅजिक ऑफ फेसबुक ऍड. किती लोकांना समजलं? म्हणजे तुम्ही 1 रुपया जर का फेसबुकवर टाकला, 1 रुपये, तर हा तुम्हाला 4 रुपये रिटर्न देतो. हा याचा रेशो आहे जवळजवळ. ठीक आहे. आता आम्ही हे वर्कशॉप घेतो, हे करतो, तर आम्ही याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करतो. तुम्हाला पण ऍडव्हर्टाइजमेंट दिसली असेल माझी. त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर आम्ही खर्च करतो ऑब्व्हियसली. 10,000, 20,000, 50,000 कधी कधी खर्च होतो आमचा. पण हा खर्च निघून जातो आमचा, म्हणूनच आम्ही दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो ना. येस नो? आणि माझे 4 बिझनेसेस आहेत, ते चारही बिझनेस फक्त फक्त फेसबुक ऍडवर चालतात, तुम्हाला मी आताच सांगतो. सो दिस इज वर्केबल, 100% ॲश्युअर्ड. ओके. डोंट वरी. बस यू नीड टू लर्न इट प्रॉपरली. किती लोक अगदी मनापासून शिकायसाठी तयार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके. नाव शिकायसाठी तर तयार आहे सर मी, पण किती वेळ लागेल? ओके. किती वेळ? 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, 3 महिने? माझं म्हणणं आहे 1 महिना द्यायला तयार आहे का तुम्ही मला? 1 मंथ. 1 मंथ द्या. तुम्ही तुम्ही परफेक्टली शिकू शकाल. आणि या 1 मंथ मध्ये पण मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त 8 तास, 8 to 10 hours. आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो मी, माझ्याकडे अशा अशा लोकांनी ऍड केल्या की ज्यांना फेसबुकचा सुद्धा माहित नव्हता, असे लोक ऍडव्हर्टाइजमेंट करतात आता डायरेक्ट. ओके. सो डोंट वरी, बी एश्योर्ड की मैं हूं आपके पीछे खड़ा. सो 1 मंथ तुम्ही जर का द्यायला तयार असाल, ही बॅच जी आहे, ऍडव्हान्स लेवलची बॅच जी आहे, ही 2 मे पासून चालू होते, लक्षात घ्या. म्हणजे परवापासून ही बॅच चालू होणार आहे. ओके. तर ज्यांना कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा आज. 2 मे पासून ही बॅच चालू होणार आहे. जर का ह्या बॅच मध्ये नाही गेले तुम्ही समजा, तर तुम्हाला पुढच्या बॅच साठी वाट बघावं लागेल, बाकी काही नाही. ओके. सो 2 मे पासून एक बॅच चालू होणार आहे ऍडव्हान्स लेवलची. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. सो फेसबुक ऍड शिकण्यासाठी किती दिवस लागतील? 1 महिना मॅक्सिमम. काही काही लोक हुशार असले तर 15 दिवसात शिकू शकतात. त्याच्याही पेक्षा हुशार असाल तुम्ही तर 5 दिवसातही शिकू शकता. डिपेंड करते की तुम्ही किती हुशार आहेत. ठीक आहे. फेसबुकमध्ये किती प्रकारच्या ऍड आहेत? तर फेसबुकमध्ये ह्या 6 प्रकारच्या ऍड आहेत. ह्या 6च्या 6 ऍड तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला शिकवल्या जातील. आता नाही, आता याच्यामध्ये फक्त एक ऍड शिकवल्या जाईल, ते पण कुठं? शेवटच्या दिवशी. क्लिअर? ओके. आणि फेअर आहे, म्हणजे फेअर डील आहे. असं तर काही नाही की सर चुकीची डील आहे. फेअर डील आहे यार. फ्री मध्ये तुम्हाला एक ऍड तर शिकवत आहे ना मी, आणि प्लस एवढं मोठं नॉलेज देत आहे, बेसिक सगळ्या गोष्टी क्लिअर करत आहे तुमच्या. ओके. किती लोकांना वाटते फेअर डील है? टाइप फेयर इन द चैट बॉक्स. FAIR, फेयर. कि पहले मैं आपको सिखा रहा हूं, बाद में आपको पूछ रहा हूं कि हाँ
सो पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, असा फंडा आहे आपला, की पहिले बघा की मी कसा शिकवतो. टाईप फेअर इन द चॅट बॉक्स. फेअर आहे. गुड गुड गुड. इफ यू लाईक मी देन इन्व्हेस्ट. इफ यू लाईक मी, इफ यू लाईक माय टीचिंग देन इन्व्हेस्ट. मी असं म्हणत नाही की आधीच इन्व्हेस्ट करा. इफ यू लाईक माय टीचिंग स्टाईल देन इन्व्हेस्ट. विच व्हॉट इज ऑडियन्स. कुठली ऑडियन्स असते, ऑडियन्स काय असते. आज बेसिक गोष्टी सांगत आहे बरं का मी तुम्हाला. पहिले मी तुम्हाला काय सांगितलं, खर्च काय येते, किती प्रकारच्या ऍड आहे, काय सगळं समजून सांगत आहे तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. ऑडियन्स काय असते हे समजून घ्या. 3 प्रकारची ऑडियन्स असते जनरली. एक असते कोल्ड, एक असते वॉर्म आणि एक असते हॉट. हे मी डिटेलमध्ये सांगणार आहे तिसऱ्या दिवशी. पण आज मी फक्त तुम्हाला हे सांगतो. कोल्ड म्हणजे काय, ज्यांना तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही. बघा कस्टमर आपल्याला कोणते पाहिजे असतात, जे कस्टमर तुम्हाला ओळखत नाहीत, ते तुम्हाला त्यांच्यापर्यंत तुम्हाला प्रोडक्ट घेऊन जायचं आहे ना. आता तुम्ही मला ओळखत होते का आजच्या पहिले, नाही. आज तुम्ही ओळखता की नाही सागर गारवे कोण आहे, ऍटलीस्ट एवढं तर माहिती आहे तुम्हाला. सो कोल्ड म्हणजे काय, की जे तुम्हाला अगदी ओळखत नाही त्यांच्यापर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट घेऊन जाते. वॉर्म म्हणजे काय, की जे तुम्हाला थोडं ओळखतात, थोडं ओळखतात, ते वॉर्म. आणि हॉट म्हणजे काय, जे तुमचं प्रॉडक्ट विकत घेतात ते आहे हॉट. जे तुमचं काय घेतात, प्रॉडक्ट विकत. तर हे 3 प्रकारचे ऑडियन्सेस असतात जनरली, कोल्ड, वॉर्म आणि हॉट. हे आपण तिसऱ्या दिवशी डिटेल शिकणार आहोत. पण फेसबुकमध्ये यालाच कस्टम आणि लुक लाईक म्हटल्या जाते. ठीक आहे. हे जे 3 आहे प्रकार, याला कस्टम आणि लुक लाईक म्हटलं जाते. क्लिअर आहे. ओके, पुढे जायचं. चला. नाउ व्हॉट इज टार्गेटेड ऑडियन्स. टार्गेटेड ऑडियन्स पण आपण शिकणार आहे तिसऱ्या दिवशी. पण टार्गेटेड ऑडियन्स काय असते हे सांगतो मी तुम्हाला. समजा तुमच्याकडे एक प्रॉडक्ट आहे, ओके, जे की ब्युटी प्रोडक्ट आहे, कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे. समजा कॉस्मेटिक, समजा फेअर अँड लवली क्रीम आहे एक्झाम्पल. हे तुमचं प्रॉडक्ट आहे फेअर अँड लवली. ठीक आहे. आता हे कोणाला विकणार तुम्ही, लेडीजला विकणार. म्हणजे काय झालं, लेडीज हे तुमचं टार्गेटेड ऑडियन्स झालं. कुठल्या लेडीजला विकणार तुम्ही, अबाव 60. नाही, तुम्ही कोणाला विकणार, ज्यांचं वय 20 पासून ते 40 पर्यंत किंवा 50 पर्यंत आहे, अशा लेडीजला विकणार. म्हणजे काय झालं, हे काय झालं, तुमच्या ऑडियन्सची एज झाली. याला डिटेल शिकू आपण तिसऱ्या दिवशी, काळजी नका करू. लेडीज म्हणजे काय झालं, हा तुमचा कॅटेगरी झाली, मेल फिमेल जेंडर झालं. ठीक आहे. आता समजा तुम्ही पुण्यामध्ये तुमची कंपनी आहे, तुम्ही काय करणार, पुण्याच्या ऑडियन्सला टार्गेट करणार. बरोबर आहे, राईट. मग आता हे फेअर अँड लवली हे क्रीम कोण घेईल, ज्या लोकांना सुंदर दिसायचं आहे, म्हणजे ज्यांचा ब्युटी या क्षेत्रामध्ये काय आहे, इंटरेस्ट आहे, ज्यांना सुंदर दिसायला आवडते. तुम्ही म्हणाल की सर प्रत्येकच लेडीजला आवडते सुंदर दिसायला. ऑब्व्हियसली, म्हणजे प्रत्येक लेडीजच तुमचा कस्टमर होऊ शकते, नो प्रॉब्लेम. सो याला म्हणतात टार्गेटिंग, की तुम्ही कसं टार्गेट करता कस्टमरला. म्हणजे तुम्हाला त्याची एज काय पाहिजे, त्याचं जेंडर काय पाहिजे, हे सगळं सेट करता येते फेसबुकमध्ये. तिसऱ्या दिवशी हे लाईव्ह दाखवत असतो मी डॅशबोर्डवर. असं लाईव्ह ओपन करतो तुमच्या समोर आणि त्याच्यावर दाखवतो, हे बघा इथं ऑडियन्स असते, हे बघा इथं हे असते, असं प्रॉपर शिकवतो मी. म्हणून प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे. आहे की नाही, येस नो. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे की नाही, येस नो. आहे ना. हा, व्हेरी गुड, थँक्यू. ठीक आहे. सो याला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स. हे तिसऱ्या दिवशी डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत, काळजी करू नका. जे जे बोललो ते सर्व काही शिकवेल, हे गॅरंटी सांगतो मी तुम्हाला. आता रिटार्गेटिंग म्हणजे काय, की ज्या कस्टमरनी तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट दाखवला त्यालाच पुन्हा 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 ऍड दाखवायची. किती लोक इथं असे बसलेले आहे की ज्यांना 4-5 वेळा माझी ऍड दिसली कमीत कमी, किंवा 3 वेळा दिसली, किंवा 2 वेळापेक्षा जास्त दिसली. असे किती लोक बसलेले आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स की सर 2 वेळापेक्षा जास्त तुमची ऍड आम्हाला दिसली, वारंवार पुढे येत होती तुमची ऍड. त्याला म्हणतात रिटार्गेटिंग. म्हणजे काय, तुम्हाला वारंवार ती ऍड आम्ही दाखवत होतो. कारण का बरं, कारण की ते तुम्ही त्याच्यामध्ये क्लिक केलं पाहिजे, तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे, म्हणून त्याला म्हणतात वारंवार. आणि वेगवेगळ्या ऍड पण दिसल्या असतील तुम्हाला. म्हणजे कधी हे पोस्टर दिसलं असेल, कधी ते पोस्टर दिसलं असेल, असंही झालं असेल. ठीक आहे. ओके. त्यानंतर असते व्हॉट इज रिटार्गेटिंग. हे मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या वेबसाईटवर व्हिजिट करणारे लोक, तुमच्या व्हिडिओवर व्हिजिट करणारे लोक, तुमच्याकडे फॉर्म फिलअप करणारे लोक, तुमच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करणारे लोक, तुमचा प्रिव्हियस काही डेटा असेल, आधीचे काही कस्टमर असतील, तुमचे 1000-2000चा डेटा असेल तुमच्याकडे, त्या लोकांना जर ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची असेल तर हे सगळं आपल्याला फेसबुकमध्ये काय करता येते, सेट करता येते. म्हणजे जे लोक तुमच्या वेबसाईटवर येऊन गेले त्यांना ऍड दाखवायची आहे का, दाखवू शकतो. ज्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिला त्यांना ऍड दाखवायची आहे का, दाखवू शकतो. जे लोक तुमच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजवर आले त्यांना ऍड दाखवायची आहे का, दाखवू शकतो. इज इट क्लिअर, येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके. सो जवळजवळ 6:15 वाजलेले आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला कुठेतरी असं वाटलं का मागच्या 1 तास 15 मिनिटामध्ये की मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा मी काही टाइमपास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं जर वाटलं असेल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. जर का तुम्हाला वाटलं असेल की जेन्युइनली या माणसाने मला हेल्प केलेली आहे तर टाईप जी इन द चॅट बॉक्स. जी मीन्स जेन्युइन. जी मीन्स जेन्युइन. किती लोकांना असं वाटलं की मी जेन्युइनली तुम्हाला शिकवलं. जी मीन्स जीनियस होतेच असं तर, पण जी मीन्स जेन्युइन करू आपण आज. ओके. बरं, किती लोकांना आजच्या सेशन मध्ये मजा आली.
जवळजवळ 1 तास आपण बोललो होतो, पण सव्वा तासाचं आपण सेशन दिले तुम्हाला. ओके. आता पुढचे 5 ते 7 मिनिटं 10 मिनिटं आपण Q&A घेणार आहोत. बिनधास्त तुमच्या मनात जे काही प्रश्न आले असतील आजच्या सेशनमध्ये ते सगळे प्रश्न तुम्ही विचारू शकता. पण एक महत्वाचा मुद्दा तत्पूर्वी तो हा आहे की तुम्ही जर का या सेशन मधला कुठलाही पार्ट मिस केला असेल, कुठलाही पार्ट, तर घाबरायचं बिलकुल काम नाहीये. हे जे सेशन आहे हे सेशन एका चॅनलवर अपलोड होणार आहे, युट्यूब चॅनलला. ठीक आहे. त्या युट्यूब चॅनलची लिंक मी देतो तुम्हाला. फक्त तुम्ही एकच काम करायचं, ग्रॅटिट्यूड म्हणून, नाही का, जसं की एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर आपण त्याला थँक्यू म्हणतो की नाही, म्हणतो की नाही आपण थँक्यू. तर एक छोटंसं काम करायचं तुम्ही, की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. म्हणजे काय होईल की तुम्हाला याच्यावर जेव्हा व्हिडिओ आम्ही टाकू तर त्याची तुम्हाला काय मिळेल, माहिती मिळून जाईल. सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवायचं. बरं, हे पण तुम्हाला मी फ्रीमध्ये करा असं म्हणत नाही. त्याच्या बदल्यात पण तुम्हाला काहीतरी देतो मी. काय देतो? एकदम जबरदस्त एक कोर्स आहे ज्याचं नाव आहे ग्रॅटिट्यूड कोर्स. 5 दिवसाचा फ्री कोर्स असतो. वेळ मिळाला तर हा कोर्स नक्की बघा. आयुष्य बदलून टाकेल हा कोर्स तुमचा, आय गॅरंटी यू. जर का तुम्ही स्ट्रगल मध्ये असाल, हा कोर्स तुमचं आयुष्य बदलेल. चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. सर्वांनी ती लिंक सेव्ह करून ठेवायची आपल्याकडे. ठीक आहे. सर्वांनी ती लिंक जी आहे ती सेव्ह करून ठेवायची आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. ही जी लिंक दिलेली आहे मी चॅटबॉक्समध्ये आता, ती कॉपी करून कुठेतरी सेव्ह करून ठेवा. ओके. म्हणजे तुमच्याकडे ते राहील. किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं तर घाबरायचं काम नाही. आता प्रश्न विचारा. चला प्रश्न विचारा, काय काय प्रश्न आहे तुमचे. पहिला प्रश्न आहे, रोज रेकॉर्डेड सेशन भेटेल काय, की फक्त आजचा सेशन भेटणार आहे? कसं आहे, रोजही आम्ही देऊ शकतो, प्रॉब्लेम काही अडचण नाही आहे. ठीक आहे. रोज द्यायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मुद्दा काय होते माहिती आहे का, रेकॉर्डेड सेशन दिले की लोक लाईव्ह मध्ये येत नाही पहिली गोष्ट. मग आम्ही लाईव्ह घ्यायचा फायदा काय, मग आम्ही युट्यूबलाच टाकून देतो ना व्हिडिओ, तिथंच बघा तुम्ही. ठीक आहे. हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम काय, लोक म्हणतात रेकॉर्डिंग द्या, पण रेकॉर्डिंग दिल्यानंतर ते बघत कोणी नाही राहो. हा मोठा प्रॉब्लेम आहे. 150 300 लोक लाईव्ह सेशन मध्ये येतात आणि रेकॉर्डिंगवर फक्त 60 70 80 व्ह्यूज येतात. मग याचा अर्थ बघत नाही. म्हणून यावेळेस आम्ही प्रयत्न करत आहे की आम्ही फक्त 24 तासासाठी देऊ. आम्ही रेकॉर्डिंग देऊ, पूर्ण 5 दिवस देऊ, पण ते रेकॉर्डिंग फक्त 24 तासच दिसेल. 24 तासानंतर ती ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. तर युट्यूबवर जरी तुम्ही माझ्या गेले तरी 24 तासच तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, फेसबुक ऍड किती फ्रिक्वेन्सी, काय आहे? फेसबुक ऍडची किती फ्रिक्वेन्सी किती पाहिजे म्हणजे काय पूजा मॅडम? फ्रिक्वेन्सी म्हणजे किती दिवस लावली पाहिजे असं म्हणायचं का तुम्हाला? असं जर म्हणायचं असेल तर त्याचं उत्तर आहे की मिनिमम 10 ते 15 दिवस ऍड लावली पाहिजे. तसं जर तुम्ही जर पूर्ण परमनंट चालू ठेवली तरी चालते. आता माझ्या ऍड कंटिन्यू चालू असतात 30-30 दिवस. ठीक आहे. ते डिपेंड करते की तुमचा बिझनेस काय आहे. ओके. त्या बिझनेसला तेवढी गरज आहे का त्याच्यावर डिपेंड करते की तुम्ही 30 दिवस चालवायची की फक्त 5 दिवस चालून बंद करायची, 10 दिवस चालून बंद करायची. ठीक आहे. पुढं, वी नीड एनी बेसिक कम्प्युटर नॉलेज? नो, नॉट ॲट ऑल. If you are zero, I tell you again, hello. If you are zero, just be here for 5 days. Be here 100% for 5 days. You will understand so many things. Okay. Send me your YouTube channel. दिलेला आहे याच्यात बघा. नमिता मॅडम, चॅटबॉक्स बघा हो, त्याच्यात पाठवलेली आहे लिंक. तीच आहे माझं युट्यूब चॅनल. आता पाठवलेली लिंक कॉपी होत नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला कोणतेही व्हिडिओ बघू शकता तुम्ही. मी फूड ब्लॉगर आहे, मला ह्या कोर्सचा उपयोग होऊ शकतो का? तुमच्याकडे जर का प्रॉडक्ट असेल, तुम्हाला जर पुढे मागं काही प्रॉडक्ट सर्व्हिसेस लोकांना द्यायच्या असतील, किंवा तुम्ही फूड ब्लॉगर आहे, तुम्हाला फॉलो करणारे काही लोक आहे, त्याच्यामधल्या काही लोकांना तुम्हाला पुढे सर्व्हिस द्यायची असेल की मी तुमची फेसबुक ऍड करेल, किंवा फेसबुक ऍड, तुम्हाला फूड ब्लॉगर आहे तर फेसबुक ऍड जर शिकवायचं असेल पुढे चालून, तर भरपूर फायदा होऊ शकतो या कोर्सचा. लाखो रुपये कमवू शकता तुम्ही याच्यातून. ठीक आहे. डिपेंडिंग आहे की तुम्ही कसं घेता. नॉलेज इज नेवर वेस्ट नसते जात. नॉलेज कधी, लक्षात घ्या, त्याचा फायदा तर होतोच कधी ना कधी. ठीक आहे. मे बी आज नाही होणार, उद्या होईल. कदाचित तुमच्या डोक्यात एखादी आयडिया येईल आणि तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात कराल, तर फायदा तर होतोच. मला असं नाही वाटत की कुठलंच नॉलेज वेस्ट आहे. ग्राफिक्स अँड फोटोशॉप नॉलेज आर निडेड? नो, नो, नो. झिरो नॉलेज, आय सेड झिरो. इफ यू आर नॉट handy with computers, if you are not handy with any technology, don't worry, be here for next 5 days. That's all. That's what your commitment. हे बघा, लोक मला विचारतात की सर याची फीस का नाही घेत तुम्ही या 5 दिवसाची? काहीतरी घ्यायला पाहिजे, 99 रुपये, 199 रुपये, म्हणजे लोक येतील सिरियसली. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही इथे हजर राहिले हीच माझ्यासाठी फीस आहे.
तुम्ही तुमचे 5 दिवसाचे 5 तास 6 तास जे काही आहे 7 तास मला दिले, तेच माझ्यासाठी फीज आहे मला असं वाटते. कारण तुम्ही सिरियस आहात यार तेवढे, तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे. सो दॅट्स ऑल, तेवढं इनफ आहे आपल्यासाठी. ठीक आहे. ऍडव्हान्स कोर्सची फी 3ऱ्या दिवशी मोहन सर. कधी? 3ऱ्या दिवशी. आणि जर का त्याच्या आधी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 7507253253 यावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला ऍडव्हान्स कोर्सची फीस सांगितली जाईल. पण ऍडव्हान्स कोर्सची फीज एवढी आहे म्हणून जज नका करू की बाबा ही ऍडव्हान्स कोर्सची फीज आहे एवढी. नाही नाही नाही, याच्यापेक्षा असा जज जर करत असाल तुम्ही तर नका विचारू. माझं म्हणणं हे आहे. ठीक आहे. तुम्ही जर का 2 तारखेपासूनच्या कोर्सला जॉईन करायची इच्छा असेल तुमची, है ना, काही लोक असतील की ज्यांना इमिजिएट जॉईन करायचं, ज्यांना माझं आजचं सेशन आवडलं आणि त्यांना 2 तारखेपासून जॉईन करायचं बिलकुल ऍडव्हान्स कोर्स, तर त्यांनी फीज विचारू शकता. त्यांना 7507253253 यावर व्हॉट्सअप करा. ऑफिसचा नंबर आहे हा आमच्या. तिथे तुम्हाला ऍडव्हान्स कोर्सची फीस सांगितली जाईल आणि ऍडव्हान्स कोर्समध्ये काय काय असते काय नसते ते पण तुम्हाला माहिती पाठवल्या जाईल. ऍडव्हान्स कोर्समध्ये खूप काही गोष्टी असतात, ते मी आता आज नाही सांगत ते गोष्टी. डिसेबल का करतात फेसबुक ऍड्स अकाउंट, आणि एक फेसबुक अकाउंटवर किती पेजेस चालू शकतात? एका फेसबुक पेजवर असंख्य पेजेस चालू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि डिसेबल जर का त्यांच्या काही पॉलिसीज आहेत त्या तुम्ही फॉलो नाही केल्या तर डिसेबल होते तुमचं अकाउंट. एक गोष्ट अजून सांगतो, 7507253253. तुम्ही जर का ऍडव्हान्स कोर्समध्ये इंटरेस्टेड असाल तर यावर फक्त काय करा, व्हॉट्सअप करा. किंवा माझ्याशी बोलायचं असेल तुम्हाला आज उद्यामध्ये तर याच्यावर व्हॉट्सअप करा. माझ्याशी बोलून तुम्ही ऍडव्हान्स कोर्सची माहिती घेऊ शकता किंवा टीमशी बोलून घेऊ शकता. माझ्याशी पण पर्सनली बोलायचं असेल तर याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा. तुम्हाला टाइम देईल, तुम्ही बोलू शकता माझ्याशी आणि मग आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो. ठीक आहे. अजिंक्य, झालं क्लिअर तुम्हाला? फेसबुकच्या पॉलिसीज जर का नाही तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं ऍड अकाउंट डिसेबल होते. डिसेबल झालं तर ते ओपन होत नाही बऱ्याचदा लवकर, आणि त्याच्यामुळे तुम्ही परमनंटली फेसबुकवर ऍड करू शकणार नाही. योगिता मॅडम, सर मी मेकअप अँड हेअर आर्टिस्ट आहे, सो कसा बेनिफिट होईल? खूप सारा बेनिफिट होईल मॅडम, खूप सारा. आय गॅरंटी यू, वॉट एव्हर अमाऊंट यू आर इन्व्हेस्टिंग इन माय कोर्स आफ्टर 3 days or 5 days, त्याच्या कमीत कमी म्हणतोय मी 10 पट तरी काढाल. ओके. आणि व्हॉट एव्हर अमाऊंट यू विल इन्व्हेस्ट इन फेसबुक ऍड, त्याच्या कमीत कमी 5 पट तरी काढाल. म्हणजे समजा तुम्ही एक्झाम्पल 5,000 इन्व्हेस्ट केले तर त्याच्या 5 टाइम्स तरी कराल मिनिमम. मिनिमम 5 टाइम्स. आणि आयडियाज खूप आहेत आपल्याकडे, टेन्शन नका घेऊ. सो ब्रायडल साठी होईल का? येस. पार्टीसाठी होईल? येस येस येस. ओके योगिता मॅडम, क्लिअर. फक्त मुद्दा इथे एकच येते, काय? विश्वास आणि एफर्ट्स आणि तयारी आणि माइंडसेट, है ना. डर के कुछ नहीं होता, है ना. डर के नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वा 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 वा, काय मस्त आहे. प्लीज सेंड द लिंक अगेन. कुठली लिंक पाहिजे बाबा? हा, हे घ्या लिंक, घ्या. हे घ्या, चॅटबॉक्स मध्ये टाकलेली. ठीक आहे. ओके. किती लोकांना माझं सेशन आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडली? टाईप मी इन द चॅट बॉक्स. पोस्टर एडिट करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे? canva.com, canva.com. 3ऱ्या दिवशी शिकवणार आहे, काळजी नका करू. आणि जो तुम्हाला फ्री कोर्स देणार आहे त्याच्यामध्ये पण आहे. फ्री कोर्सची लिंक देणार आहे मी आता. बघा, मी विसरलो होतो. काही लोक गायबही झाले. जाऊ दे, आता मी काही नाही करू शकत, गेले तर गेले. मी लिंक शेअर करतो तुम्हाला फ्री कोर्सची. 2 मिनिटं थांबा. ही घ्या फ्री कोर्सची लिंक, 2 मिनिटं. आणि तुम्ही म्हणाल की सर ते कॉपी नाही होत फ्री कोर्सची लिंक, तर घाबरू नका, ग्रुपमध्ये टाकून देईल. तुम्ही सगळे लोक ग्रुपमध्ये आहात का पण माझ्यासोबत? मला हे सांगा पहिले आधी. इथे कोण आहे की जो ग्रुपमध्ये नाहीये? आणि मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, 5 दिवस जर तुम्ही सिरियसली कराल हे सेशन तरच तुम्हाला काय होईल? फायदा होईल. हे घ्या, मी फ्री कोर्सची लिंक देतोय. त्याच्या मागे लगेच मी तुम्हाला ग्रुपची पण लिंक देईल. तुम्ही त्या ग्रुपमध्ये नसाल तर ग्रुप जॉईन करून घ्या. ही फ्री कोर्सची लिंक आहे. ठीक आहे. ग्रुपची पण लिंक देतो. कोमल मॅडम तुम्ही आहे का इकडे? जरा कोमल मॅडम आहेत का इकडे? देतोय. 1 सेकंद द्या मला, मी तुम्हाला फ्री कोर्सची याची पण लिंक देतो ग्रुपची. जर का तुम्ही चुकून ग्रुपमध्ये नसालही समजा तर लगेच ऍड व्हा. मित्रांनो 2 मिनिटं थांबा. मला शोधू द्या. येस, हे लिंक आहे. या ग्रुपमध्ये ऍड व्हा. हा आपला लेटेस्ट ग्रुप आहे सध्या. तुम्ही असाल ऑलरेडी त्यात मला वाटते, पण नसाल तर ऍड होऊन जा याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना सेशन आवडलेलं आहे, त्यांनी एक चांगलाच कमेंट केले. या ग्रुपमध्ये ऍड होऊन जा. इथे तुम्हाला फ्री कोर्सची लिंक पण शेअर करून देईल मी.
एक 15-20 मिनिटामध्ये, आणि आजची रेकॉर्डिंग पण येऊन जाईल तिकडे. ग्राफिक डिझायनर आहे, फायदा होऊ शकतो तुम्हाला, डोंट वरी. खरंच खूप छान होते सेशन, थँक्यू सो मच. गुड सेशन, थँक्यू सो मच. ओके. मी ब्युटी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, फ्रीलान्सर आहे, तर मला उपयोग होईल का? येस होईल, 100% होईल. ओके. उपयोग तुम्हाला होईल की नाही याचं उत्तर हे आहे की 100% तुम्हाला उपयोग होईल. मुद्दा हा आहे की तुम्ही त्या गोष्टीला प्रॉपरली समजून घेता की नाही, तुम्ही ती योग्य पद्धतीने करता की नाही. ठीक आहे, एक मिनिट एक मिनिट, हॅलो 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 हॅलो, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. सर, मी जिम मध्ये गेलो तर माझी बॉडी बनेल का? याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर काय आहे? आन्सर इज येस. पण कधी? तू जिम मध्ये जाऊन गाणे ऐकतो, की तू जिम मध्ये जाऊन गप्पा मारतो, की तू जिम मध्ये जाऊन कसरत करतो? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस ऑर नो? येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल गॉट द आन्सर? टाईप मी इन द चॅट बॉक्स. है ना? भेटलं का आन्सर? जिम मध्ये जाऊन तू गप्पा करतो, गाणे ऐकतो, टाइमपास करतो, आजूबाजूच्या मुली मुलं पाहतो, काय करतो? फेसबुक ऍड किती तुम्ही समजून घेता, युअर रिझल्ट आर डिपेंड ऑन दॅट. ओके. आय एम देअर टू हेल्प यू. नाउ इट इज युअर जॉब टू अंडरस्टँड. येस ऑर नो? राईट? क्लिअर? ओके. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला सर्वांनी? व्हेरी गुड. चला, आता एक छोटंसं काम कराल का माझ्यासाठी प्लीज? कराल का तुम्ही? मी उत्तर देत आहे, तुमचे उत्तर देत आहे, अजून भरपूर प्रश्न आहेत, जवळपास 9 प्रश्न आहेत अजून. मी ते 9 प्रश्नांची उत्तरं देतो, तुम्हाला पण फायदा होईल लोक प्रश्न विचारतात तेव्हा. पण त्याआधी फक्त एक काम करा यार प्लीज माझ्यासाठी छोटंसं. मी आहे ना ग्रुप ओपन करतो आता. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं हे त्या ग्रुपमध्ये थोडं 1-2 लाईन मध्ये टाईप करा, की आजचं सेशन असं वाटलं, तसं वाटलं, काय नवीन शिकायला मिळालं ते टाईप करा. ओके. आणि तिथे एक मेसेज लिहा की सर्वांनी पुढचे 4 दिवस न चुकता अटेंड करा. प्लीज, मी ग्रुप ओपन केलेला आहे. सर्वांनी एकदा एक मेसेज टाकून द्या. आता टाका, थोड्या वेळाने टाका, पण आता टाकलं तर बरं राहील. पटकन तुमचं टाकून द्या मेसेज, की सर्वांनी आजचं सेशन खूप, अरे असं नका लिहू, फक्त खूप मस्त नका लिहू. आजचे सेशन असे वाटले, तसे वाटले, सरांची कॉमेडी आवडली, सरांचं बोलणं आवडलं, जे काही वाटते ते टाईप करा. असं थोडं मोठं टाईप करा ना, जरा एक्सप्रेसिव्ह बना जरा लाईफ मध्ये, समजलं का? बी एक्सप्रेसिव्ह. है ना? असं असं म्हणतो का आपण आपल्या गर्लफ्रेंडला, हा तू खूप छान दिसते, आपण काय म्हणतो? तू एवढी छान दिसते ना, बापरे, चंद्रपेक्षा पण सुंदर दिसते तू. असं थोडं एक्सप्रेसिव्ह बना. हे एक उदाहरण होतं. डोंट टेक इट अदरवाईज. हा, थोडी थोडी गंमत करणं गरजेचं असते. एफर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. येस, दोन्ही लिंक पाठवलं ग्रुपवर सर, छान. ओके. चालो. आता काही प्रश्न आहेत, त्याचे आन्सर देतो. फेसबुक आणि इन्स्टा दोघांवर पण याप्रमाणे ऍड करू शकतो का? येस मॅडम, मोहिनी मॅडम, तेच तर सांगितलं मी तुम्हाला थोडा वेळ आधी. तुमचं लक्ष नव्हतं वाटते सेशन मध्ये. फेसबुक आणि इन्स्टावर दोन्हीवर करू शकता. ओके. 5 दिवसाची ऍड रन करण्यासाठी साधारण पैसे चार्ज करतात. साधारण किती पैसे चार्ज करतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? 100 रुपये प्रमाणे लावली तर 500 रुपये, 1000 प्रमाणे लावली तर 5000 रुपये. सिंपल आहे. तुम्ही किती खर्च करता त्याच्यावर डिपेंड आहे. कॉपी कशी घेऊ? काय? ठीक आहे. प्रश्न असे चांगले विचारा जरा. टार्गेट सेट करताना बाहेर काय बरेचदा मोबाईल आणि पीसी वर वेगळा दिसतो डॅशबोर्ड. मोस्ट युजफुल कोणता यूज करू शकतो, मोबाईल की पीसी? व्हेरी गुड क्वेश्चन अजिंक्यजी. ऑलवेज यूज पीसी और लैपटॉप, डू नॉट यूज मोबाइल. ओके, क्लियर? डू नॉट यूज मोबाइल, ओनली पीसी और लॅपटॉप. दोन्ही लिंक टाका. ओके. आय एम ऑल्सो मेकअप आर्टिस्ट. काळजी करू नका, मेकअप आर्टिस्ट जेवढे आहेत, डोंट वरी, यू कॅन मेक अ बिझनेस. ओके. एवढं तुम्हाला सांगतो, तुम्ही 5,000 इन्व्हेस्ट कराल, 25,000 काढाल फेसबुक मधून, गॅरंटेड. ओके. खूप सारे स्टुडंट आहे माझे मेकअप आर्टिस्ट. सर, आन्सरचा व्हॉइस नाही आला, परत एकदा सांगता का? तुमचा प्रश्नच विसरलो मी आता, काय होता, मी डिलीट झाला तो माझ्याकडे. योगिता मॅडम, थांबा मी पाहू दे सापडतो का ते. मला नाही वाटत तो तुमचा प्रश्न दिसेल, आता दिसते का? पाहू द्या, दिसलं. हा. सर, मी मेकअप आर्टिस्ट आहे. हा, बेनिफिट कसा होईल सांगितलं ना. मेकअप आर्टिस्ट असाल तुम्ही, 5,000 इन्व्हेस्ट कराल, 25,000 पर्यंत काढू शकता, डिपेंडिंग अपॉन युअर प्रोडक्ट. दोन्ही लिंक आणि सगळं रेकॉर्डिंग वगैरे तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. ओके. सर्वांचे प्रश्न झालेले आहेत अशी मी आशा करतो. सर्वांनी ग्रुपवर आपला एक्सपिरियन्स शेअर केला अशी आशा करतो. सर्वांना एक रिक्वेस्ट अजून करतो. तुम्हाला होमवर्क करायचा आहे, फेसबुक पेज बनवायचा आहे, बिझनेस अकाउंट बनवायचं आहे, हे 2 तुमचे होमवर्क आहे. प्लस एक अजून होमवर्क देतो तुम्हाला, जे लोक मला खरोखर हेल्प करू इच्छितात त्यांच्यासाठी. मी तुम्हाला हेल्प करतो फ्री शिकवून, तुम्ही मला थोडीशी हेल्प करा. तिसरं होमवर्क तुमच्यासाठी आहे की एक व्हिडिओ बनवा आवडला तर तुम्हाला, की आजचं सेशन कसं वाटलं याचा व्हिडिओ बनवा आणि ग्रुपवर टाका. नाही पॉसिबल झाला आज तुम्हाला, उद्या नक्की बनवा.
पण मेसेज नक्की लिहा ग्रुपवर. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप खूप आभार. 6:30 वाजलेले. उद्या भेटू ठीक 5 वाजता, सायंकाळी 5 वाजता भेटू लाईव्ह सेशन मध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. यू ऑल आर लवली ऑडियन्स. थँक्यू सो मच.